तुम्हाला असं वाटतं का की सामान्य लोकांनी या युट्यूबर लोकांना किंवा कॉन्टेंट क्रिएटर लोकांना जर जास्त डोक्यावर धरलंय आजकाल? मी ॲग्री करतोय मगाशी. सोशल मीडियावरती ना सगळे लोक फेक वागायला जातात. जे रिअल असतात ना ते म्हणून क्रिएटर होतात. संतोष जुवेकरांचा एक विषय झाला होता, त्यामध्ये त्यांना अक्षय खन्नाशी बोलायचं नव्हतं, त्यावर पण तुम्ही व्हिडिओ केला. तर तुमचं मत काय आहे त्या इन्सिडेंटचं? लोकांना काय होतं, शॉक पण बसतो. हा आज काय असं बोलतोय. हां, मी एकदम जेन्युइनली सांगतो, ठीक आहे. टिंगल टवाळ्या करणं, मस्करी करणं हा एक ह्युमन नेचरचा पार्ट आहे. त्याच्यात सगळ्यांना मजा येते आणि हे सगळं करतात, सगळे करतात. फक्त अंबानी पण कधीतरी बसून कुठेतरी अखिल्ली उडवतच असणार आहे. शंभर टाकांनी पण हे केलं असेल. तर संतोष जुवेकरांच्या विषयामध्ये काय झालं ऑनेस्टली माहिती आहे का, त्या विषयाचा खूप चिघळला गेला. बिग बॉस मध्ये जाणार आहे का? मला नाही माहिती बाई. म्हणजे आता ऑफर तर येत असतील ना दादा? ऑफर तर मला बऱ्याच ठिकाणी येतं. काही ठिकाणी ऍक्टिंगच्या पण आल्या, पण मला नाही ऍक्टिंग मला माहिती आहे. बिग बॉस मध्ये जर गेलात तुम्ही तर अशी कोण व्यक्ती असेल की तुम्हाला असं वाटेल की ती माझ्यासोबत हवी बिग बॉस मध्ये? एनिवन ना, म्हणजे महाराष्ट्रातलं कुणीही सांग. मला नाही ना, कोणी पण रील स्टार झाले. एक दोन रील स्टार रोज नाश्त्याला खाऊ आपण तिथे. असं पाहिजे नाही का की अब मजा आहे का? इंडस्ट्रीमध्ये मित्र कोण आहे असं जवळचा मित्र म्हणू शकतो? अँग्री प्राश आहे आणि दुसरा श्रीमान लेजंड आहे. असं कधी होतं का की रोस्ट केलं तुम्ही आणि नंतर त्या व्यक्तीचा कॉल आला, म्हणजे की कारे सोहम काय माझा व्हिडिओ बनवला भाई तू, असं काय? मला गोडीत पण बोलतात, कधी कधी तू भेट असं पण बोलतात. इनिशियल लेवलला मला असं वाटायचं, पण रिसेंटली कोणी नाही बोललं. तर पहिले अथर्व सुदामे आणि डॅनी पंडित. अथर्व, ओके. अथर्व सुदामे आणि मंगाजी आणि श्रुती मंगाजी. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे RJ सोहम. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दादांना मी मागच्या 1.5 वर्षापासून चेस करतोय. आमचं बोलणं होत होतं, सगळ्या गोष्टी होत होत्या, पण जमत नव्हतं. ऍक्च्युली मी पुण्याला येत नव्हतो. चेस करतोय वगैरे म्हणतोय तो, पण असं काही मी काही एवढा असं मेन नव्हतो. मी पुण्याला येत नव्हतो, पण लकीली आलो यावेळेस. दिवसांसाठी आलो. सो मी मेसेज केला चेतन भाऊला की मी आलोय लगेच आणि झाला. आणि दादाचा मला स्वतःहून मेसेज आला. ते सगळ्यात इम्पॉर्टंट की ते ऍक्च्युली त्यांचं भरपूर बिझनेसेस पण आहे आणि युट्यूब पण आहे. आज तर आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याला ते कळणारच आहे की दादा काय काय करतात. अजून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही करतात ती म्हणजे लोकांना हसवतात. अरे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. तर हे तुम्हाला आयडिया कशी आली की आपण लोकांना हसवावं आणि त्याच्यातून एक कोणता तरी संदेश द्यावा की जो समाजासाठी पण एक उपयुक्त असेल आणि परिवर्तन काहीतरी होईल त्याच्याने? तर मी लहानपणापासून जेव्हा पण काय करतो, रेडिओ असेल, कॉमेंट्री असेल, इट वॉज ऑलवेज इन पब्लिक फील्ड, इन पब्लिक डोमेन. तर नेहमी असं होतं की आपण ऑलरेडी काहीतरी लोकांसाठीच करतो आहोत. तर सुरुवातीला ना हसवायचो नाही मी. सुरुवातीला मी खूप ज्ञान दिले. मी मोटिवेशनल व्हिडिओज बनवायचो. 1 मिनिटामध्ये एक स्टोरी सांगायचो. तर मला लहानपणापासून पुस्तकं वाचायची खूप आवड होती. सो मला खूप साऱ्या गोष्टी माहिती होत्या. तर माझे मित्र 2-3 बोलले की चल रेकॉर्ड करून तू टाक. रेडिओवरती पण टाकायचो मी, ऑनर पण करायचो आणि व्हिडिओ पण बनवून टाकायचो. ओके. ते खूप चालले. आणि नंतर माझा एक मित्र शेखर तो असं म्हटलं की आता तुला काय विचारून तू एकदम काका टाईप वाटायला लागशील. मग ते थोडंसं मला पटलं की बाई एकदमच जर मी कंटिन्यू मोटिवेशनच द्यायला लागलो तर मला त्या झोनमध्ये एकदम काका झोनमध्ये नव्हतं जायचं किंवा ज्ञान देतो बाबा खूप असं. मग मी ना लहानपणापासून मित्रांची खूप एडी घ्यायचो. म्हणजे माझी पण खूप एडी घेतली पोरांनी आणि मी पण एडी घ्यायचो. मग असं होतं की याला ना टाइमपास बडबड खूप करता येते बाई, नाही का, एंटरटेनिंग. मग अशीच करून टाक. मग मी ती अशीच बनवून टाकलेली. पहिला व्हिडिओ मला आठवतो मी IPL वर्सेस PSL वर केलेला. तेव्हा PSL पाकिस्तानवाले प्लेअर म्हणत होते की आम्ही IPL पेक्षा भारी आहोत वगैरे. तर मी विदाऊट स्क्रिप्ट रॅन्डम कॅमेरा चालू करून 1 मिनिट जे मनात येते बोललो होतो. ओके. तर ते इतकं आवडलं लोकांना. मग त्याच्यानंतर मी असं परत काय करायचं, मग मला आठवतं मी स्टारबक्सच्या कॉफीवरती केला होता. नाशिकमध्ये पहिल्यांदा चालू झाली होती आणि खूप महाग होती. बरोबर. मग रॅन्डम नॉन स्क्रिप्टेड असं काहीतरी जे मित्रांमध्ये बोलायचो तेच बोलायचो. मग ते पण खूप चाललं. मग असं दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. तेव्हा रील्स पण नव्हते. तेव्हा इंस्टाग्रामवरती पोस्टच करायला लागायचं नव्हतं तेव्हा. बरोबर. पण दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. जेव्हा RJ बनले तुम्ही दादा, की म्हणजे एक RJ सोहम जो टॅग लागला आणि तोच आजपर्यंत कंटिन्यू, तर ते कशामुळे यावं लागलं तुम्हाला? की पैशांसाठी तुम्ही त्याच्यात आले होते, आवड म्हणून आले होते, की कशामुळे आले? पहिल्यांदा जेव्हा मी RJ झालो ना, मी तेव्हा 6वीला होतो. त्यामुळे मला 6वीला असल्यामुळे मला पैसे हा फॅक्टर आयुष्यामध्ये काही नव्हता, समजतच नव्हतं तेव्हा काय असतं किंवा पैसे महत्वाचे असतात, कमवावे लागतात. मी त्याआधी ना क्रिकेटची कॉमेंट्री करायचो. तर कॉमेंट्री करत असताना मी हर्षा भोगलेंना भेटलो, जे क्रिकेट कॉमेंटेटर आहेत इंटरनॅशनल लेवलला. त्यांनी असं सांगितलं की तू एक काम कर, यू आर व्हेरी यंग, तर जिथे जिथे आवाज असतो ना तिथे तिथे तू ट्राय कर. तो यू कॅन ट्राय रेडिओ ऑल्सो, यू कॅन ट्राय व्हॉइस ओव्हर्स ऑल्सो. मला रेडिओ म्हणजे फक्त सकाळी 7-5 ला बातम्या लागायच्या
आकाशवाणीवरती आणि शाळेत एवढं टाइम असायचा. हा, तर ते म्हणजे घड्याळ बघायची गरज नसायची. आकाशवाणीच्या टाइम वरती सगळं माझं शेड्यूल चालायचं. तेवढाच मला रेडिओ माहिती होता. तर मला बाकी रेडिओ मिर्ची, रेड FM सारखे रेडिओ हे काहीच माहित नव्हतं. माझ्यासाठी रेडिओ म्हणजे आकाशवाणी होता. तिथे एकदम असं नमस्कार सकाळचे 7:05 झालेत असंच बोलायचंय. तर नाशिकमध्ये तेव्हा एक रेडिओ विश्वास म्हणून रेडिओ चालू होत होता. कम्युनिटी रेडिओ स्टेशन होता. मला आठवतं मी स्कूलच्या युनिफॉर्म मध्येच होतो. शाळा सुटली 2 वाजता, आई मला घेऊन गेली आणि ते आरजे शोधत होते नवीन, बिकॉज तो स्टेशन होता. तर मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं मला आरजे काही माहित नाही, मला रेडिओवर बोलायचंय. मग ते म्हटले की बरं काय झालं त्या दिवशी यार, फुल भाई एकदम मी सांगतो ते पुन्हा मीडिया स्कूल मधून आलेली पोरं बिरं असतात ना, तसला फॅक्टर आणि शाळेत शिकून. तर मला माहित होतं की आपण आले, आता आई घेऊन आली, घरी जायचं होतं, कुठं आलो. पण मला बोलता छान यायचं, म्हणजे महाराष्ट्राने पाहिलंय. हा, म्हणजे देवाच्या कृपेने मला लहानपणापासून फार अशी मेहनत न घेता मी बरं बोलू शकत होतो. 6वीच्या मुलाच्या तुलनेमध्ये मला चांगलं बोलता यायचं. तर मला त्यांनी सांगितलं की जा स्टुडिओमध्ये आणि बोलवा काय बोलता येईल ते. आता काय झालं, मी 6वीला होतो. मला लहानपणापासून, मी एकदम मनापासून सांगतो, ऑनेस्टली सांगतो, कॉन्फिडन्स नसणं म्हणजे काय ही फिलिंगच नाही आलेली कधी. मला कधी ते वाटलंच नाहीये. ते स्टुडिओमध्ये गेल्यावरती जे स्कूल मधनं शिकून आलेली, मीडिया बॅकग्राऊंडची एज्युकेशन घेऊन आलेली, त्यांना ते दडपण असायचं का मी स्टुडिओ होते. मला असलं आजपर्यंत कधीच नाही वाटलेलं, ना लोकांना बघून ना स्टुडिओमध्ये, ना की तुम्ही ते शिकलेले होते. एज्युकेशन असं त्याचं मीडियाचं वगैरे असं काहीच नाही. कॉन्फिडन्स नसणं किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स या कॉन्सेप्टच माहित नव्हत्या. मी गेलो स्टुडिओमध्ये, मला त्यांनी दिवाळीवर बोलायला लावलं. मी वन साइड खूप छान बोललो, त्यांना खूप आवडलं आणि माझी कॅप्सूल चालू झाली. कॅप्सूल म्हणजे काय असतं, 1 तासाभरामध्ये 1 मिनिटं ते दिवसभरामध्ये वागत राहतं काहीतरी. मग तसं माझा रेडिओचा प्रवास जो आहे ना, हा सुरू झाला 6वी पासून झाला. मग पुढे त्याचा शो झाला. आता दादा, आता आपण तुमच्या म्हणजे वैयक्तिक आयुष्याबद्दल पण थोडं बोललो याच्यामध्ये आणि कसं स्टार्ट झालं हे बोललो. तर कसं आहे की आता तुम्ही म्हटले की 6वी पासूनच तुम्ही ह्याच्यात आले आणि एक डिरेक्ट आले, असं नाही की काही तुम्ही त्याचं प्रिपरेशन केलं होतं. पण काही तर बॅकग्राऊंड असेल ना, म्हणजे हे सर इतकं फ्लुएंट बोलता येणं, म्हणजे मी आताही तुम्हाला पाहतोय, ऍक्च्युली तुम्हाला कमेंट पण वाचताना आपल्याला कळतं की स्पीड बद्दल लोक बोलतात. हे असंच नाही कोणी बोलू शकत. त्याच्यामागे काहीतरी अभ्यास असतो, वाचन असतं किंवा काहीतरी ऐकणं असतं किंवा जनरेशन आपण जे म्हणतो आई वडिलांकडून आलेलं काही असतं. तुमचं काय होतं? मला असं वाटतं ना की माझ्या घरचं जे लहानपणापासून वातावरण होतं ना, ते याच्यासाठी फार गरजेचं होतं. म्हणजे आमच्याकडे टीव्ही नव्हता बॉस. मी 2री 3रीला असेल मे बी, आमच्या घरी टीव्ही बंद केला होता घरच्यांनी, कारण आमचे सगळेच घरचे टीव्ही बघायचे. मी, आई, बाबा आम्ही 3 जण राहतो. तर टीव्ही नसल्यामुळे काय झालं, साहजिकपणे त्याची जागा पुस्तकांनी घेतली. माझे बाबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. माझे बाबा आजही दिवसभर अभ्यास करतात. पॅशन आहे त्यांचा अभ्यास करणं. माझी आई न्यूजपेपरमध्ये कामाला होती. सो वाचन करणं हा तिच्या प्रोफेशनचाही पार्ट होता. आणि अवांतर वाचनासाठी घरामध्ये इतकी पुस्तकं होती की तेव्हाच माझ्या घरी 2,500-3,000 पुस्तकं असतील. 2 दिवाण होते आमच्याकडे एवढे. ते दिवाणामध्ये सगळे म्हणजे अंथरूण आम्ही बाहेर घालायचो आणि दिवाणाच्या मध्ये सगळी पुस्तकच भरलेली असायची. त्यामुळे साहजिक त्याची जागा पुस्तकांनी घेतल्यामुळे मला वाचनाची सवय लागली, थोडीफार आवड झाली. मग मी खूप वाचत गेलो. मी मराठी फार कमी वाचते, इंग्लिश मला तेव्हा जास्ती कम्फर्टेबल होतं 2री 3री मध्ये वाचायला. तर मी इंग्लिश पुस्तकं वगैरे वाचायचो. मग वाचन झाल्यामुळे मे बी असं झालं असेल की लँग्वेजवरची होल्ड किंवा कमांड किंवा सूचना जे आहे ना, आमच्या रेडिओच्या भाषेमध्ये आम्ही सिंपल म्हणतो की तोंड तुमचं ATM आहे. मला जर ATM मधनं पैसे काढायचे तर माझ्या बँकेत पैसे पाहिजे आणि बँकेत पैसे टाकायचे असेल तर मला डिपॉझिट करावे लागतील. म्हणजे रिडिंग करून दॅट्स हाऊ यू फ्रेम युअर माइंड, आणि जेव्हा तुम्ही बोलता मग ते बाहेर येतं. तर मला असं वाटतं की ते वाचन ज्या इनिशियल लेवलला झालं आणि घरच्यांनी जे ऍटमॉस्फिअर क्रिएट केलं ना, बरोबर, त्यामुळे झालं असेल. मला काही गोष्टींचं खरंच माझ्या घरच्यांचं कौतुक वाटतं. मी खूप लहान होतो, ठीक आहे, मला काहीच कळत नव्हतं तेव्हा. DK नावाची एक पब्लिशिंग आहे, डॉर्लिंग इंडस्ट्री, त्यांचे आजही बुक्स खूप महाग येतात. एन्सायक्लोपीडियाज वगैरे बनवायचे. माझ्या बाबांनी, मी काही महिन्यांचा असेल तेव्हा त्या DKची मला आठवतं 100-150 पुस्तकं घेतली होती. मला वाचता पण येत नव्हतं. मला नीट वाचता येणार आहे का नाही हेही माहिती नाही. पण आपल्या मुलाला हे पाहिजे, ह्या ऍटमॉस्फिअरमध्ये आपला मुलगा जेव्हा केव्हा काही, तेव्हा इंटरनेट नव्हतं, जेव्हा केव्हा त्याला काही माहिती पाहिजे असेल तर त्याच्याकडे एन्सायक्लोपीडिया पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर विषयावर. तर माझ्याकडे बर्ड्स, ॲनिमल्स, बायोलॉजी, केमिस्ट्री असे 150 टॉपिक्सवरची पुस्तकं तेव्हा त्यांनी घेऊन तेव्हा आणले. तर मी तर पहिले 10 वर्ष फक्त चित्रच बघत होतो, ठीक आहे, बरोबर, पण कधीतरी ते चित्राच्या बाजूचं मी वाचलं, कधीतरी मी ते वाचायला सुरुवात केली. तर मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे कदाचित खूप मोठा कंबाईंड फायदा झाला आणि तो म्हणजे अजूनपर्यंत उपयोगी येतोय आणि तो येत राहील. वाचन इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट. ज्या दिवशी लोक म्हणायचे की वाचलं पाहिजे, वाचनातून इमॅजिनेशन क्रिएट होतं, आपलं क्रिएटिव्हिटी वाढते. याच्यामध्ये कसं आहे माहिती का, जसं कॉम्प्युटरची एक लँग्वेज आहे, ठीक आहे, त्या लँग्वेजमध्ये यू हॅव टू प्रोग्राम, बरोबर. तसं मला असं वाटतं की रिडिंग, रायटिंग ही आपल्या माइंडची लँग्वेज आहे.
तुम्ही बघा, मी पिक्चर एखादा बघू शकतो, 3 तास त्या पिक्चरचा ताप राहतो आणि नंतर तो ताप उतरून जातो, पण तसं पुस्तकाचं नाही होत. पुस्तक इज लाईक फोर प्ले. तुम्ही ते पुस्तक घेणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहात, तुम्ही बघून शांतपणे ते वाचणार आहात, वाचताना तुम्ही त्याची प्रतिमा तुमच्या डोक्यामध्ये बनवत जाता. तर बेसिकली तुम्ही तो प्रोग्राम करताय तुमच्या ब्रेनला. आणि मी हे खूप ठिकाणी बोललोय, सपोज एखादं पुस्तक आहे, एखाद्या लेखकाने 15 वर्ष लिहिली आहे, अभ्यास केलाय, मग ते पुस्तक लिहिलंय, ते 300 पानांचे, जे तुम्ही 15 दिवसात वाचू शकता. म्हणजे त्याचा 15 वर्षांचा अनुभव तुम्हाला 15 दिवसात मिळू शकतो 150 रुपयात. बरोबर आहे. तरी पण तो न घेणं म्हणजे तो तुमचं नुकसान आपलं नुकसान आहे ते. त्यामुळे बरोबर आहे. याच्याबद्दल आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या माणसांनी सांगितलंय, ज्याला वाचायचं तो वाचतो, त्याला नाही वाचत, तो कसं नाही वाचत. त्यामुळे इंस्टाग्रामवर कोट वाचण्यापेक्षा कधी पुस्तक वाचता फायदाच आहे. या उपर जिसकी जैसी मर्जी. बरोबर आहे ना. थोडं युट्यूब कडे येऊ आपण आता. जेव्हा तुम्ही आता बघता की युट्यूबर्सला बघताय सध्याचे, म्हणजे कुठलची तू वगैरे या गोष्टी चालू आहे सध्या, दॅट इज नॉर्मल, म्हणजे व्हायरल होतात या गोष्टी. तुम्हाला काय वाटतं, जे मुलं आता यायचं बघतायत की करिअर करायचंय त्यांना, तुम्हाला वाटतं का की आता स्कोप आहे युट्यूबमध्ये, की ते आल्यानंतर 2 गोष्टी आहे, एक होतं फेमस होणे आणि दुसरं होतं पैसा कमवणे. तुम्ही या गोष्टींकडे कसं बघतात आणि येणाऱ्या व्यक्तीने काय बघून यावं? मला असं वाटतं की पैसा आणि फेम पाहिजे असेल ना, तर युट्यूबवर येऊच नका, कारण फक्त नैराश्य मिळेल. ऑनेस्टली बरोबर. तुम्हाला मजा येत असेल व्हिडिओ बनवायला, बघा पैसा कमवणं, फेमस होणं हे बाय प्रोडक्ट्स आहेत या गोष्टींचे. ठीक आहे, आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून फेमस झालो आणि म्हणून पैसे आले. फेमस व्हायचं होतं म्हणून हे करू, पैसा पाहिजे होता म्हणून हे करू, असं अजिबात नव्हतं. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला एखादी गोष्ट, सपोज मला चित्र काढायला मजा येते, मी चित्र बनवतानाचे व्हिडिओ, माझी जी प्रोसेस आहे याचे व्हिडिओ बनवून मी सहज टाकेल, तरच हे करा. याला खूप तुम्ही असं नाही मी आता सेटअप लावेल, मग मला हाच कॅमेरा पाहिजे, मग मला गोडॉक्सचे लाईट पाहिजे, मग माझा चॅनल चालू करेल, असं नाही होऊ शकत. कारण इथे कसं होतं माहिती का, एक सिम्पल आहे माहिती का, एव्हरी क्रिएटर इज अ कन्झ्युमर. कधी ना कधी आम्ही व्हिडिओज बघत होतो. हो, तुम्ही का बरं, आपण का बरं व्हिडिओज बघतो? बरोबर, रिलॅक्स होण्यासाठी. करेक्ट. आपल्याला कोणाचे व्हिडिओज आवडतात ज्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो. एक्झॅक्टली. किंवा प्रोबॅबली असं असतं ना की हा माझ्यासारखं आहे बरं का, किंवा अरे असं मला पण वाटतं, असं जेव्हा वाटतं ना तेव्हा लोक तुमचे व्हिडिओज बघतात. त्याच्याशी दिसणं फार मोठा फॅक्टर नाही, कॅमेरा फार मोठा फॅक्टर नाही. तर मला असं वाटतं ऑनेस्टली की जर यायचं असेल तर तुमच्यामध्ये असं काय आहे जे लोकांना आवडेल, जे सगळ्यांच्या मनात आहे, सगळ्यांशी ते रिलेटेबल आहे, तुम्ही सुरू करा. मजा येत असेल तर करा, आणि मजा येत असेल तर मग मजा म्हणून करा. सुदैवाने जर त्यात पैसे, करिअर, फेम आलं, वेल अँड गुड, पण मजा म्हणून करा. आणि मी एकदम जेन्युइनली सांगेल की इंस्टाग्रामवरती व्हिडिओज करायला खूप गर्दी आहे आणि रील्स म्हणतात. आणि मला ऑनेस्टली असं वाटतं की त्याच्यातही मेहनत आहे, असं नाहीये की नाही आहे, पण युट्यूबवरती तुम्हाला थोडी जास्ती मेहनत आहे. युट्यूबमध्ये मे बी तुम्हाला थोडासा जास्ती काय म्हणता येईल, वेळ द्यावा लागतो. हा एक्झॅक्टली वेळ द्यावा लागतो. एक चांगली किक प्रोबॅबली मिळते. थिंकिंग प्रोसेस जास्त मिनिटाचा विचार करणं आणि 15 मिनिटाचा विचार करणं यामध्ये खूप फरक आहे. सो वन्स यू ट्रेन युअर माइंड फॉर 15 मिनिट्स, 1 मिनिट इज नॉट अ व्हेरी हार्ड टास्क. तर मी तसं सजेस्ट केलं की चांगलं मजा असेल म्हणून करा. करिअर म्हणून बघत असाल तर मी ऑनेस्टली असा सल्ला देईल की याच्यात होईलच काही. कसं असतं, मी नेहमी भारी वाटतो, ठीक आहे, पण 10 लाख लोकांना पण मी भारी वाटलो पाहिजे. तर 10 लाख लोक आपल्या हातात नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा मजा म्हणून करा. झालं तर ऑनेस्टली व्हेरी अँड गुड. आणि असं वाटतं का की युट्यूबवर तुमचं घर चालू शकतं, प्रत्येक महिन्यात सेम पैसा येऊ शकतो? आता तुमची घर चालवायची डेफिनेशन पण सी यार, जर डिसेंट अमाऊंट ऑफ व्ह्यूज तुम्हाला येत आहेत, डिसेंट अमाऊंट ऑफ लोक तुम्हाला बघतायत, माझ्यासारखे फायनान्शियल मिस्टेक्स तुम्ही इनिशियल लेवलला केले नसतील आणि जर तुम्ही हुशार असाल, मला असं वाटतं की तर असं होऊ शकतं की याच्यावरती तुम्ही तुमचं घर जे आहे ना हे चालवू शकता. पण मी असं जेन्युइनली विचारेल का चालवायचं ना, म्हणजे इतक्या गोष्टी जगामध्ये करण्यासारख्या, युट्यूबचं जीवन मला घर का चालवायचं? युट्यूबला मजा म्हणून घ्या. काही त्यातनं झालं तर खरंच चांगली गोष्ट आहे. आजही माझं युट्यूब चॅनल आहे, इट इज ओके, इट्स डुईंग गुड, पण आय एम नॉट डिपेंडेंट ऑन दॅट कम्प्लिटली. हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे एका स्टेज पर्यंत मी होतो, पण मला हे कळलं की याच्यावरती आयुष्यभर 40-45 मध्ये पण लोकांना मला येऊन कॅमेरा समोर चिडताना मजा नाही येत ना बघायला. बरोबर. मी 45 काय करू? बरोबर. मला आतापासून थोडीशी प्लॅनिंग करणं येतं हिशोबाने. सो माझं म्हणणं की मजा म्हणून करा. काही झालं तर चांगलंच आहे, पण
त्याच्या जीवावरच होईलच असं काही गरजेचं नाहीये मला. नाहीये. कारण मी एक डेटा बघत होतो, तर त्या डेटामध्ये असं होतं की एक 16-17 हजाराच्या वर कमवणारे लोक पण खूप कमी आहे युट्यूब थ्रू. खरंय. आपल्याला दिसतं की आज 2-3 रील व्हायरल होऊन जातात, त्या मिलियन जरी गेल्या रील तरी त्याच्यातून येणारा पैसा शून्य असतो. खरंय. अनलेस अँड अंटिल त्याच्यात ब्रँड्स इन्व्हॉल्व आहे. तर दादा तुम्ही जेव्हा सुरुवात केली, तर मी तुम्हाला आताचं पेमेंट नाही विचारणार, पण पहिलं पेमेंट काय आलं होतं युट्यूब कडून आणि पहिल्या ब्रँडचं पण पेमेंट सांग. युट्यूब कडनं मी सांगतो काय झालं होतं. मी नोकरी करत होतो, ठीक आहे. मला हे आरजेचं तुमचं आधीचा जॉब रेडिओला होता, 21,000 पगार होता. त्यातनं 21,000 होता ना पहिला. पहिला पगार माझा 3. मी पहिले 6वी ते 10वी फुकट काम केले. मी 4 वर्ष लिटरली घरघरी धंदे केले. मी 8 वाजता शाळेत जायचो, 2 वाजता शाळा सुटायची, 2 वाजता सायकलवरनं स्टुडिओमध्ये जायचो, रात्री 10 वाजेपर्यंत तिकडेच असायचो. कारण मला स्कूल फ्रेंड्स नव्हते, माझं दुसरं काही सर्कल नव्हतं, मला शिकायला मजा यायची. ओके. तर मी रेडिओमध्ये असताना सगळं जमायचं मला. स्केड्युलिंग, सेल्स असं काहीच नव्हतं रेडिओ मधलं जे मला जमत नव्हतं. मी 4 वर्ष फुकट काम केलं. ओके. नंतर 10वी मध्ये मला असं कळलं की आयुष्यात पैसे गरजेचे असतात. मग मला काय जमतं, मग मला कळलं की भाई मी तर दिवसभर जातो. मग मी स्वतःच म्हणलं सर मी तुमच्याकडे दिवसभर येतो, तुम्ही काहीतरी द्या. मग त्यांनी 3,000 रुपये मला मानधन म्हणून चालू केलं होतं. 4 वर्ष फ्री काम केलं मी 6वी ते 10वी. 10वीला असताना मला ते 3,000 रुपये महिना मिळायचे. बरं काय झालं, तेव्हा घरचे 200 रुपये महिना द्यायचे, तर माझ्यासाठी 3,000 म्हणजे मी 5 रुपयामध्ये ते PS वर जायचो अर्धा तास खेळायला. बरोबर. 3,000 म्हणजे माझ्यासाठी असे होते की खूप झाले 3,000. मी माझं एक्सपेन्स काय होता आपला, ते PS गेम पळायला गेलो कधी, तर ते कॅल्क्युलेट करा. 10 रुपयाला दाबेल येते, पाणीपुरी येते, मित्र आपले 4-5 आहेत, असं कॅल्क्युलेशन होतं. 3,000 म्हणजे माझ्यासाठी असं लय झाले पैसे, एवढे पैसे काय करू. बरोबर. मग रेडिओमध्ये मी जेव्हा शिफ्ट केलं, कमर्शियल जॉब मला लागला. मग मी 8 वर्ष केलं 3,000 काम, ठीक आहे. त्याच्यानंतर मला MyFM ला जॉब लागला. तो मला 20,900 म्हणजे 21,000 रुपये मला इन हँड पेमेंट यायचं. तर मला खुश होतो मी. म्हणजे मला असं वाटतं की 21,000 रुपये माझ्यासाठी खूप होते तेव्हा. EMI देऊन भाड्याच्या घरात राहायचो मी संभाजीनगरला. माझे रूममेट्स होते 2 त्यांच्यासोबत. ते सगळं करून असं होतं की भाई सेट आहे आपलं आयुष्य, आपलं प्रॉपर चाललोय. बरोबर. मग मी व्हिडिओज, माझ्या ऑफिसमध्ये एक प्रसंग घडला, त्यामुळे सगळे बनवायला वगैरे लागलो. ओके. युट्यूब चॅनल माझा चालायला लागला. आता काय झालं, पहिलं पेमेंटचा माझा प्रॉब्लेम असा होता की माझे 24-26 दिवसामध्ये 1,00,000 सबस्क्रायबर झाले होते. म्हणजे ते आता स्टार्ट आज युट्यूब आणि पुढच्या 25व्या दिवशी माझे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट केले तुम्ही. तर माझं युट्यूबला. ओके. तर माझं पहिलं जे ऍडसेन्सचं पेमेंट आलेलं होतं ना, हेच मला 70,000 आलं होतं. कारण त्या पहिल्या महिन्यामध्येच इतकी लोक बघत होती, तर तो एकदम बूम झाला. म्हणजे मला नाही वाटत मराठीमध्ये मला असतील, पण खूप मिनिमल असेल. मला असं वाटतं की मोठ्या 20 दिवसात 1,00,000 दादा भरपूर. मोठ्या व्हिडिओज मध्ये मला असं वाटतं मे बी कदाचित मी तर ते झालं. आणि मग ब्रँड डीलचा हा जो प्रसंग आला, तेव्हा मी जॉब करत होतो. आणि बेसिकली तो जॉब, लोकांना असं वाटतं रेडिओचा जॉब म्हणजे लय भारी, खूप मजा करतात, ते पिक्चर मध्ये दाखवतात, तसलं काही नसतं. तो एकदम हार्डकोर कॉर्पोरेट जॉब आहे. तिथे खूप टार्गेट्स असतात, खूप प्रचंड प्रेशर असतं, रिसर्च असतो. म्हणजे रिसर्च तरी ठीक आहे, बिकॉज आय यूज टू एन्जॉय डुईंग इट. पण जे कॉर्पोरेटचं प्रेशर असतं, लॉट ऑफ प्रेशर, लॉट ऑफ थिंग्स. आणि मला जॉब नव्हता करायचा. मला कळलं होतं की बरं मी खूप वर्ष करतो, 10 वर्ष झाली होती मला जॉब करता. सॅच्युरेशन पण आलं होतं की आता नको, आता ठीक आहे, आता कुछ और चाहिए अपने को. राईट. तर मला पहिल्यांदा जो ब्रँडचा कॉल आला, तेव्हा त्याचा मला फोन आला, तो माझ्याशी बोलत होता आणि मला काहीच माहित नाही. आपण फक्त ऐकलं होतं ब्रँड देतात वगैरे. सो आय हॅड नो आयडिया की आपण कसं बोलायचं, काय कम्युनिकेट करायचं. फक्त व्यवहार ज्ञान थोडं एवढं आलं होतं की आपण रक्कम सांगण्यापेक्षा त्याला सांगू देऊ आणि सांगतो व नंतर असं ब्रँडच्या वेळेस ना, शेवटी ब्रँडच्या वेळेस. त्याचा मला फोन आला, तर म्हणे की असं असं प्रॉडक्ट आहे, असं ग्रूमिंग प्रॉडक्ट होतं, मेन्स ग्रूमिंग प्रॉडक्ट, उस्त्राचं. ओके. तर असं असं आहे बॉस, आणि असं असं आहे. म्हटलं ओके सर, ओके. मैंने आपको 1 मिनट 35-40 सेकंड्स की स्क्रिप्ट है, 1 मिनट तक शायद स्ट्रेच हो जाएगी, वीडियो में आपको बोलना है ये वो. म्हटलं ओके, आप क्या चार्जेस लोगे. म्हटलं सर आप बताओ. तो म्हटलं की हमको 3 वीडियो करने हैं सोम, तो 20 पकड़ लेते. मी एकदम खुश होतो. म्हटलं 20,000 भैया, अरे बाप. म्हटलं डन. तर ते एका व्हिडिओचे 20,000 होते. मला नंतर शपथ. मग मला कळलं की असं आहे, पद्धत आहे, त्याच्यामध्ये असा स्लोप आहे. बरं मी ती मेहनत घेऊन 12 तास ड्युटी करून महिन्याला गमवत होतो, ते मला कोणीतरी जर 1 मिनिटासाठी बोलायचे देतंय, मग मी थोडंसं जास्ती सिरियसली घ्यायला स्टार्ट केलं. आणि मग बऱ्याचशा गोष्टी जसं काम करत गेलो ना, मग ते बऱ्याचशा गोष्टी कळत पण गेल्या, चुकाही कळत गेल्या, मग शिकतही गेलो, अजूनही शिकतोय. त्यामुळे ते प्रोसेसमध्ये मग कळालं बऱ्याच गोष्टी. दादा आता जेव्हा आपण बघतो की ओव्हरऑल युट्यूबचा विचार करतो, तर मला काय जाणवतंय ना, म्हणजे मी ऍज अ म्हणजे कॉन्टेंट क्रिएट जेव्हा करतो मी आता,
तर मी बघत असतो की कोणती अजून निश आहे की ज्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. मला फूडमध्ये थोडी अपॉर्च्युनिटी वाटली, कारण जे व्ह्यूज मिळतात आजकाल फूड चॅनल्सला किंवा फूड रील्सला, आता आपण म्हणतो फूड भरपूर सॅच्युरेशन झालं, पण नाही, लोक खूप क्रिएटिव्हली फूडचे चॅनल्स बनवतायत आज. मला खूप इंटरेस्ट वाटला ते करा. म्हणजे मी विचार केला होता की आपण पण फूडचं करू, पण तेवढा वेळ किंवा ते नाही होत पॉसिबल. तर तुम्हाला काय वाटतं कोणकोणत्या निश आजकाल जास्त पैसाही कमवून देतील, आणि दुसरं म्हणजे की व्ह्यूज पण जास्त मिळतील त्यावर, ब्रँड्स प्लस ऍडसेन्स? मला ऑनेस्टली असं वाटतं ना, हा खूप चुकीचा पर्स्पेक्टिव्ह झाला बघायचा. काय होतं, आपला देश 150 कोटी लोकांचा देश आहे, बरोबर. तर इथे सगळं बघणारे लोक आहेत, सगळ्या गोष्टींना क्राऊड आहे, सगळ्या गोष्टींना ऑडियन्स आहे. राईट, ठीक आहे. म्हणजे जर आजपासून 20 वर्षापूर्वी जर आपण कोणाला सांगितलं एखाद्या माणसाला तुम्ही खाणं बनवताना बघू शकता का, तर लोक तेव्हा म्हटले त्या मूर्खपण आहे. पण आज कुकिंग हे वेगवेगळे क्षेत्र आहे, तिथे लोकांनी एम्पायर्स बनवले लिटरली लोकांची स्वतःचे. त्यामुळे मला असं वाटतं की ना, काय बघतात काही बघू शकतात लोक. मी ऑनेस्टली सांगतो, मला रात्री झोपताना मी माझ्या युट्यूब हिस्ट्रीमध्ये रोज रात्री सपोज मी झोपताना युट्यूब जेव्हा लावतो, तर मला एकच गोष्ट बघायला आवडते. एक मुलगा आहे, आउटडोर बॉयज त्यांचा चॅनल आहे, त्याचे वडील आहेत, ते जातात कॅम्प ठोकतात आणि त्या कॅम्पमध्ये फायर ते जातात. डायलॉग्स वगैरे फार कमी आहेत. काय काय कॅम्पिंगच्या व्हिडिओ डायलॉग नाहीये, एक कॅमेरा असतो, तो त्याचा टेंट बनवतो, हे मला बघायला मजा येते. आणि मी बघता बघता झोपून घेतो, मोस्टली रिलॅक्सिंग वाटतं. बरोबर. आता हे याच्यात काही काही नाही, पण मी बघतो आणि माझ्यासारखे करोडो लोक आहेत जगाची हे बघतात, मी पण पाहतो. आणि त्या व्हिडिओजला व्ह्यूज दादा मिलियन व्ह्यूज, करोडो मिळते. त्यामुळे लोक काही बघू शकतात. हा, ते डिपेंड करतं की तुम्ही ते प्रेझेंट कसं करता. मला असं वाटतं की मॅटर असं आहे की तुम्ही, युअर प्रेझेंटेशन इज एव्हरीथिंग दॅट मॅटर्स. मी माझ्या व्हिडिओमध्ये कधी खूप वेगळं सांगतोय असं नाहीये. मे बी ते लोकांना का आवडतं, कारण प्रत्येकाच्या मनात ते आहे, फक्त मला ते बोलता येतं, तर एवढंच आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की ते प्रेझेंटेशनचा जो पार्ट आहे ना, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही तर लोक काही बघू शकतात. मी स्वतः काही बघत बसतो तास कधी कधी, नंतर कळतं मी का बघतोय. बरोबर. ते सॅटिस्फाईंग व्हिडिओज वगैरे येतात. तो स्पंजचा बॉल असतो, तो स्पंजचा बॉल असा सगळ्या बाजूने ते दाबतात, मग तो फुटतो, याच्यात काही नाहीये, बघायला मजा येते. त्यामुळे काही बघू शकतात लोक. पण जर लॉंग टर्म विचार करत असाल तर मला असं वाटतं की टेक, गेमिंग या खूप चांगल्या कॅटेगरीज आहेत. फक्त सी इंटरेस्ट महत्वाचा आहे. हा, म्हणजे जेवढी मोठी कॅटेगरी तेवढं जास्ती कॉम्पिटिशन, तेवढे तुमच्यापेक्षा जास्ती हुशार लोक, तेवढं जास्ती सॅच्युरेशन, आणि या सगळ्या गोष्टी बट ऑब्व्हियसली येतात. आणि ऑनेस्टली ऑन टॉप ऑफ दॅट, जेवढे पण लोक या फील्डमध्ये सस्टेन करतात त्यांना त्या फील्डची आधीपासून आवड असते. आजकाल काय झालंय माहिती का, युट्यूबवर फेमस असं म्हणून मी हे करतो. तुला त्यातलं काही कळत नाही, तुला त्यात काही इंटरेस्ट नाही बाबा, तू किती वर्ष करशील ते करून करून. सोशल मीडियावरती ना सगळे लोक फेक वागायला जातात, जे रिअल असतात ना ते म्हणून क्रिएटर होतात. कारण जसे आहेत ना तसेच आहे. बरोबर, मनही ग्रो करतात. हा, मग काय होतं, बाकी सगळे जण फिल्टर लावतील, काहीतरी गाडी दुसऱ्याच्या गाडीसोबत फोटो काढून घेतील, शेवटी तिथे रिअलिझम सेल होतो. मला असं वाटतं, तर तुमची जी खरोखर पर्सनॅलिटी ना तशीच लोकांसमोर प्रेझेंट करा. लोकांना इंटेलेक्च्युअल लोकांना पाहायला आवडतं, लोकांना थिल्लरगिरी करणाऱ्या माझ्यासारख्या माणसांना पाहायला आवडतं. शेवटी काय असतंय की एकच माणूस असतो तो बघणारा, पण एखादा ओरिजिनल डायमेन्शन मिळाला का लोक त्याच्यामध्ये जातात. बरोबर. त्यामुळे आता पॉडकास्ट म्हणून मी असं बोलते, मी खरं मध्ये थोडं एवढं असं शांत शांत. तर मला असं वाटतं की जसे तुम्ही आहात तसे प्रेझेंट व्हा. बरोबर आहे, ते जास्ती थोडंसं लाईव्हली वाटतं. एक आपण बघतो की एखादा व्हिडिओ जर बनवायचा आहे आपल्याला, तर तो चांगला बनण्यासाठी, आता चांगल्या बनण्याची डेफिनेशन इज मोस्टली व्ह्यूजवर डिपेंड असतं, की जर व्हिडिओ चांगला बनलाय तर व्ह्यूज येतील, असं म्हणजे असं दुरून आपल्याला वाटतं. तर दादा तुम्ही काय सांगाल की व्हिडिओ लोक बघतील पूर्ण, कारण ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हे युट्यूबमध्ये खूप मॅटर करतं. जर तुमचा व्हिडिओ 25 ते 30% पेक्षा टाइमपेक्षा जास्त लोक बघतायत, म्हणजे तितक्या वेळेपेक्षा जास्त, आणि भरपूर लोक ते बघतात, तर तो व्हिडिओ जातो चांगला. तर तुम्ही काय सांगाल की व्हिडिओ कसा बनला पाहिजे? मला ऍक्च्युली ऑनेस्टली असं वाटतं ना की ह्या प्रश्नाचं काही स्पेसिफिक उत्तर नाहीये. जर तुम्हाला सेल्फ जस्टिफाय वाटत असेल की हा व्हिडिओ चांगला आहे, तीच पोच पावते. मी सांगतो रोस्ट मला पर्सनली आवडतात का, तर अजिबात नाही आवडत, कारण त्याच्यामध्ये काही मेहनत नाहीये. म्हणजे असं नाही की अगदीच नाहीये, पण मी असा व्हिडिओ करू शकतोय, मला माहितीये त्याच्यावर बसा, चिंतन करा, असलं काही नाहीये. पण मी जेव्हा स्वराज नावाची शिवाजी महाराजांवरती सिरीज बनवली होती 3 वर्षापूर्वी, एक एपिसोडमध्ये एक शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली होती. रिसर्च करा, हिस्टॉरिकली बरोबर आहे काही बघा, त्याला शब्दांमध्ये नीट मांडा, मग ते शूट करा, मग ते बॅकग्राऊंड स्टुडिओ शोधा, मग ते एडिट करा, मग एखादा ऑडिओवाला शोधा, त्याच्याकडनं ते ऑडिओज बनवून घ्या. टू मच एफर्ट्स, पण ते नाही बघितलेलं लोकांनी. पण त्याला काय 5-10 लाख व्ह्यूज असं नाहीये. पण मग म्हणून मी लोकांना दोष देणार का ते लोक फालतू वगैरे बघतात, असंही नाहीये. ते मी माझ्यासाठी केलं होतं. मला या गोष्टीची खंत आहे की ते कदाचित नाही चाललं, मे बी माझ्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये तेव्हा काहीतरी असेल, XYZ काही असेल,
पण इट इज इव्हेंच्युअली आय हॅड टू जस्टिफाय मायसेल्फ. मला छान वाटतं आज की बाई ठीक आहे फिल्लरगिरीच केली असं पण नाही, असं पण काहीतरी आहे जे कदाचित जेव्हा मला कधी कधी मुलगा होईल तो बघेल त्याला असं वाटेल की काहीतरी फक्त याच्याबरोबर काहीतरी केलं पण आहे ज्याच्यात काहीतरी कॉन्क्रीट प्रॉडक्ट होतं. तर मला असं वाटतं की याचं काही स्पेसिफिक असा नाहीये. कधी कधी असं होतं की जे आपण समाजासाठी चांगली गोष्ट म्हणून एखादा व्हिडिओ बनवतो तो लोक नाही बघत आणि एखादा वेगळा व्हिडिओ लोक बघतात. कसं असतं पाऊस आता आपण पण आपल्या आयुष्यामध्ये किती प्रबोधनकारक व्हिडिओ किती वेळेस बघू. शेवटी सोशल मीडिया इज फॉर एंटरटेनमेंट. लोकांना तिकडे ज्ञान पण नकोय, लोकांना काही मान काम पण नकोय. लोक खूप थकतात यार. आता माझ्या ओळखीमध्ये रिसेंटली आमच्या ऑफिसमध्ये आम्ही ऑर्डर करतो ना, तो झोमॅटोवाला मुलगा आहे बिचारा, तो धुळ्याचा आहे, तो नाशिकला जॉब करतो, तो 12 तास काम करतो. केवढं ऊन आहे माहिती. आता आम्ही ऑटोत ना आलो, मी आणि येताना आम्ही फक्त खालनं इथपर्यंत चालत आलो तरी असं झालं की बापरे किती चालत आलो. तो बिचारा दिवसभर तेच करतोय. बरोबर आहे. तो जेव्हा रात्री 9 वाजता सगळ्याच सगळं बिचारा, बरं तो सगळ्यात भारी ऑर्डर डिलिव्हरी करणार, भारी भारी हॉटेलमधून, बिचारा जेवताना रात्री मेसच जेवून झोपणार. तो त्याचा डबा वगैरे उघडेल, त्याला रिलॅक्स व्हायचंय भाई. तेव्हा तुम्ही त्याला अरे आयुष्यात खूप संघर्ष कर वगैरे, तो त्या फोन मध्ये नाही ना भाई. मी माझ्या व्हिडिओमध्ये संघर्षाबद्दल काय सांगू, डे टू डे चालले. तो रात्री रिलॅक्स व्हायला आलाय. तर सोशल मीडियाचा प्रायमरी पर्पज हा लोकांना एंटरटेन करणं, त्यामुळे ते सगळ्यात जास्त तेच बघितलं आणि त्यालाच किंमत आहे. आणि माझं असं म्हणणं की त्याच्यासाठीच ते असावं. बाकी खूप गोष्टींसाठी बाकी पण त्याचा प्रायमरी पर्पज तो एंटरटेनमेंट आणि एंटरटेन पीपल. तर मला असं वाटतं की त्यामुळे ते एंटरटेनमेंटच्या 40 अराउंड चालतं. आता संतोष जुवेकरांचा एक विषय झाला होता, त्यामध्ये त्यांना अक्षय खन्नाशी बोलायचं नव्हतं, त्यावर पण तुम्ही व्हिडिओ केला. तर तुमचं मत काय त्या इन्सिडेंटवर? मी स्वतः माझं कामच लोकांवर उडवणं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना काय होतं, शॉक पण बसतो, हा काय असं बोलतोय. मी एकदम जेन्युइनली सांगतो, ठीक आहे, टिंगल टवाळ्या करणं, मस्करी करणं हा एक ह्युमन नेचरचा पार्ट आहे. त्याच्यात सगळ्यांना मजा येते आणि हे सगळे करतात. फक्त अंबानी पण कधीतरी बसून कुठेतरी खिल्ली उडवतच असणार आहे. रतन टाटांनी पण हे केलं असेल. तो ह्युमन नेचरचा पार्ट आहे. आपण कुठेतरी ह्युमर शकतो आणि खिल्ली मस्करी टिंगल टवाळ्या करणं हे नेचरचा पार्ट आहे आपल्या. करेक्ट. त्यामुळे त्याचा एक जागा आहे, त्याची एक नेसेसिटी आहे. पण बऱ्याचदा काय होतं, हे करत असताना आपण त्याचा इतका अतिरेक करतो की ज्यात काही अर्थ नाहीये. आणि मला असं वाटतं की क्रिकेटर, ऍक्टर हे एक परफॉर्मन्स बेस्ड काम आहे, ज्यातलं मला काहीच कळत नाही. म्हणजे उद्या सपोज हार्दिक पांड्या मला खूप आवडतो आणि असं आउट झाला, त्याला खेळता नाही येत, एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. मी जर ते रेटूनच धरलं तर तो हार्दिक पांड्या त्याला खेळता येतं म्हणून आहे ना. मला 150 स्पीडला बॉल पण दिसणार नाही, कुठे बसला कसा बसला. तर संतोष जुवेकरांच्या विषयामध्ये काय झालं ऑनेस्टली माहिती आहे, त्या विषयाचा खूप चिघळल्या गेला. आणि ज्यांनी कधीच ऍक्टिंग नाही केलेली, ज्यांना ऍक्टिंग मधलं कदाचित काही माहिती पण नसेल, त्या सगळ्या लोकांवर कमेंट करणं फुकट आहे आपल्याकडे. कमेंट करायला काही पैसे लागत नाही. मी आता इथे बसून अर्थव्यवस्थेवरती 1 मिनिट कमेंट देऊ शकतो, कारण ते फुकट आहे. बरोबर. तर त्यामुळे इतक्या लोकांनी अतिरेक केला. मला असं वाटतं की एवढी त्याची खरंच नेसेसिटी नव्हती. त्याचं गांभीर्य थोडंफार जर समजून घेतलं, मी म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी संतोष जुवेकरांच्या अराउंडच्या सांगितल्या ज्या त्यांनी खूप जेन्युइनली ॲज अ आर्टिस्ट म्हणून करायचा प्रयत्न केलाय. आणि हेच जेव्हा रणवीर सिंगने केलं, तो त्या बंद खोलीमध्ये, तेव्हा आपल्याला खूप त्याचं चांगलं वाटलं. अरे भाई हे केलं बॉ, किंवा तो डार्क नाईट मधला तो जोकर ज्यांनी केला तो त्या रोल मध्ये, तेव्हा आपण अप्रिशिएट करतो. आपला एखादा कलाकार जर करतोय, मी म्हणून म्हटलं मीम्स आर ऑलवेज, मग मजा येते. ठीक आहे, जो पब्लिक फील्ड मध्ये आहे ना त्याच्यावरती मीम्स बनल्या आहेत. आणि जर तुमच्यावर मीम्स बनत नाही म्हणजे तुम्ही रेलेव्हंटच नाही. तुम्ही किती मोठे झाले तरी लोकांना तुमची काही पडलीच नाही, तर तुमची दखलच घेत नाही. जिथे प्रेम आहे तिथे मस्करी पण होते. पण तो विषय इतका खेचा लोकांनी आणि त्याचं काय, फक्त त्यातनं काहीच अर्थ नाही निघाला, काही नाही. पण फ्रीचं PR पण होऊन गेलं संतोष जुवेकरांचं. असं वाटतं का तुम्हाला की हा एक PR स्टंट पण असतो आजकाल? मी त्यांच्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे, बट मार्केटमध्ये आता काय होतं ना की सामान्य लोकांना बघताना जेव्हा रील जातात, प्रत्येक रील ही व्हायरल झालेली नसते, काही रील या PR पण असतात. बरोबर. हे तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये भरपूर आधीपासून आहे आणि तुमचे कॉन्टॅक्ट पण आहे आता सगळ्यांसोबत, तर तुम्हाला हे कळतं. तर आपल्या सामान्य लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की कसं ओळखायचं की हा PR स्टंट असू शकतो किंवा हे व्हायरल आहे ऍक्च्युअली? मला असं वाटतं की कसं ओळखायचं याची काही एक पॅरामीटर नाही. प्रत्येक PR जेव्हा होतो, PR एजन्सी त्यांचं कामच असतं की ओळखू येऊ नये. पण आता साहजिक यार, एखाद्याचा पिक्चर येतोय आणि मग अचानकच त्याचे इंटरव्ह्यूज येत आहेत, एखाद्याचा पिक्चर येतोय, मग अचानकच त्या विषयांचा एक्सपर्ट व्हायला लागलाय, तर यातनं कळतं की हा कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामधला एक PR स्टंट आहे. संतोष जुवेकरांच्या केसमध्ये मला नाही वाटत तो PR आहे, कारण यार मग विकी कौशलांचा PR केला असता एवढा तर नटवायची गरजच होती. तर म्हणजे पिक्चर ते लीड आहे, बरोबर, त्याचा PR केला असता. तर हा एकदम मिसफायर लोकांकडनं तो घडला. आणि मी म्हणून म्हटलं की सोशल मीडिया इज अ व्हेरी डेंजरस
लोक खूप डोक्यावर पण घेतात आणि जर एखाद्याचं ठरवलं की आता त्यामुळे त्याच्या कालच्या कमेंट खूप एंटरटेनिंग होत्या, सगळ्यांना खूप हसवलं. फक्त त्याचा कलेक्टिव्ह जो डॅमेज आहे ना हा खूप मोठा आहे आणि याची काही गरजच नव्हती. आणि मी पर्सनली ऑब्झर्व केलं सोशल मीडियावरती, ऑनेस्टली कोणी मराठी माणसाने काय केलं ना तो लोकांना ऑलरेडी इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो. हे मी खूप जेन्युइनली सांगतो. म्हणजे ही सेम स्टेटमेंट जर विकी कौशलने वगैरे दिली ना तर त्याच्यावर मी नाही बनणार. मराठी माणूस आपल्याला आपला हक्काचा पण वाटतो ना, अरे हाता आपला आहे मग आपला आहे म्हणून तुम्ही काही बोला. बरोबर. आणि दादा कमेंटमध्ये तर इतकं काय काय होतं की 2 मिनिटाचा रोल तसं, अरे यार त्या माणस तिथपर्यंत पोहोचला तरी नाच. खरंय. आणि बरं मी माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की ज्यांनी हे कमेंट केलेत यांना स्वतःला फॅमिली फोटो मध्ये साईडला उभं करतात. एक कुठल्या पोझिशन मध्ये टाईप खूप की समोरच्याला 2 मिनिटाचा रोल मिळाला, अरे तुला भाऊ पिक्चर मध्ये रोल काही म्हणजे तेच पाहिलं मी की म्हणजे घोड्यापेक्षा छोटा रोल आहे संतोष जुवेकरचा, तर एवढं कसं काय बोलतोय. मराठी माणूसच मराठी माणसाला खाली गेलो. खरंय, कुठं ना कुठे खरं आहे. तेच बिग बॉस मध्ये जाणार आहे का मला नाही माहिती बाई. म्हणजे आता ऑफर तर येत असतील ना दादा? ऑफर तर मला बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी ऍक्टिंगच्या पण आल्या, पण मला नाही ऍक्टिंग मला माहिती आहे. आता आजकाल काय झालं माहिती का भाई, इन्फ्लुएन्सर आहे क्रिएटर आहे म्हणून बळजबरी सगळीकडेच घुसवतात. आम्हाला एवढं डोक्यावर घेतलंय कारण नसताना कधी याचं पण ओव्हर वाटतं. म्हणजे आता पिक्चर बनायचं असेल तर लीडला पण इन्फ्लुएन्सर पाहिजे. ऍक्टर आहेत ना, एवढे थिएटर करतायत लोक, नाट्यशास्त्र शिकले, एवढे साहित्य अकॅडमी वगैरे आहे, एवढे सगळ्या गोष्टी, ते सोडून तुम्ही क्रिएटरच्याच मागे लागतात. सगळे क्रिएटर पाहिजेत. तर मला सिरियलच्या पण आल्यात, पण मला नाही जमत ऍक्टिंग. मला म्हणजे दादा तुम्हाला ऍज अ म्हणजे तिथे ऍक्टिंग साठी तुम्हाला छोटासा रोल आहे, ओके तुमच्या टाईपचा आहे, तुम्हाला असं होऊ शकतो, पण मला नाहीच इंटरेस्ट. तर काही बरं मला आधीपासून असं कधीच मला मूवीज आणि सिरियल बद्दल असं आपलं मला नाही वाटत की त्याची काही फारशी गरज आहे. मला ना ते जमतं ना त्यातलं मला काही कळतं, त्यामुळे तिथे जाऊन स्वतःची चव काढून घेण्यामध्ये मला 0 इंटरेस्ट आहे. त्यामुळे मला बिग बॉसचं पण ऑनेस्टली माहिती नाही. असेल तर बघू, नसेल तरी बघू, पण आपला सिंपल आपल्याला जिंकणं बिंकणं तसं काही नाही. लोकांना गेल्यावर तुम्ही एंटरटेन तर करालच लोकांना, म्हणजे मजा येईल पाहायला नाही का? म्हणजे नाहीतर मी आयडिया माहिती का, तो स्वभाव आहे माझा. पण ते रिअल राहील का तिथं, मला ते सांग. ऑब्व्हियसली रिअल आहे. बघ मी कसं आहे ना, माझं आता व्हिडिओ मधनं व्लॉग्स मधनं तर थोडी माझी प्रसाद लोकांना कळत असेल की ठीक आहे, रोस्ट मध्ये तरी ठीक आहे बाबा सेटअप आहे. मी थोडासा अजून म्हणजे मी नाशिकला उपनगर मध्ये राहिलेलो आहे 18 वर्ष माझ्या आयुष्यामध्ये, त्यामुळे थोडेसे ते उपनगर जेनेटिक्स माझ्यामध्ये आहेत. तर मी असं टिपिकल आहे, एकदम टिपिकल पोरगा आहे, टिपिकल पोरगा. त्यामुळे आपलं असं वाटतं नाही का व्हिडिओ मध्ये पाहिलं की आरजे सोम, अरे हा व्हिडिओ नाही का आपल्या मनातलं बोलणार आहे. नाही थोडंसं तसं. बिग बॉस मध्ये गेलो तर जे लोकांची मत आहे तीच माझी मत आहे भाई. मला काही तिथे जिंकायला जायचं नाही. मी एवढ्या मोठ्या घरात आयुष्यात तरीच नाही राहू शकत. ते घर बीर पूल बिल एन्जॉय करायला असतं, स्विमिंग पूल खायला भेटतं तिथे, भेटतं मस्त एसी घर आहे. दादा बनवावं लागतं खायला. हो, मग बाकीचे पण टाकतात ते बनवतील. बाकी मी असं बनवतो की दुसऱ्या दिवशी पासून तेच म्हणतील की तू आता बनवू. बिग बॉस मध्ये जर गेलात तुम्ही तर अशी कोण व्यक्ती असेल की तुम्हाला असं वाटेल की ती माझ्यासोबत हवी बिग बॉस मध्ये? एनिवन, म्हणजे महाराष्ट्रातलं कुणीही सांग. मग तर मला माझी आयुष्यातली सगळ्यात जवळचीच माणसं, आई बाबा, नेहा, नरेंद्र माझा मित्र, असा सर्कल वाटेल जे पाहिजे. ओके, ते हवे. म्हणजे हे तर थोडं नाही तसं थोडंसं बिग बॉस टाईप आन्सर द्या ना मला, की म्हणजे हा व्यक्ती एखादा तुमचा मित्र किंवा इंडस्ट्रीतला माणूस जो येऊ शकतो तिथं. मला ना कोणी पण रील स्टार चालेल. हा का? तिथं पैसा, दुपार नाश्त्याची सोय, डिनरची सोय, 1-2 रील स्टार रोज नाश्त्याला खाऊ आपण तिथे, असं पाहिजे नाही का की अब मजा आहे का भाई. रील स्टार पाहिजे. रील स्टार कोणी चालेल मला. अनुश्री माने चालतील का? नाही, मला कोणीही चालेल, असं काही एक स्पेसिफिक नाही. अनुश्री घ्या किंवा कोणी रील स्टार जे असतील ना, कोणी चालेल. मजा पण येईल लोकांना पाहायला, लोकांना मजा येईल आणि मलाही मजा येईल. की मला वाटतं आपण इथंच डिरेक्ट करतोय. कॉन्ट्रोवर्सी पण होते दादा. आता तुम्ही ज्या फील्डमध्ये ना, तर म्हणजे रोस्टिंग मध्ये कॉन्ट्रोवर्सी हा पार्ट आहे, बट तुमची मला असं नाही वाटत की कोणत्या इन्फ्लुएन्सर सोबत कधी कॉन्ट्रोवर्सी अशी मोठी झालेली आहे. बट असं पर्टिक्युलर पॉलिटिकल वगैरे प्रेशर असं कधी तुम्हाला काही स्टोरीज मी तुमच्या पाहिल्या होत्या मागे 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तसं तुम्हाला झालंय? तर असं जर डिरेक्टली कोणाचं नाव न घेता किंवा पण त्या मुद्द्याला पकडून तुम्ही काय सांगाल, काय होतं किंवा काय झालंय? काय होतं, मला असं वाटतं की आपल्याकडे एक प्रॉब्लेम असा आहे की एखादा व्यक्ती जर खूप मोठा असेल किंवा मोठा होत असेल किंवा थोडा जरी फेमस असेल, त्याला त्याची वैयक्तिक मतं असूच नाही शकत. ठीक आहे, हा एक आहे, म्हणजे असं कसं काय बोलू शकतो, हा असं आहे. बरं, आता माझी एक स्पेसिफिक विचारधारा आहे, ज्या विचारधारेवरती मी ठाम आहे, ज्या विचारधारेवर माझ्या विचारांचा एक बेस आहे, त्याच्यावर मी थॉट प्रोसेस करतो. ही मी जेव्हा स्पष्टपणे बोलतो तेव्हा साहजिक आहे काही लोकांना ती पटते, काही लोकांना ती अजिबात नाही पटत. फक्त आपल्याकडे काय आहे की सोडून नाही देत लोक गोष्ट.
तो एक साचा लागतो तुमच्यावरती, बस तू या चौकटीतच आहेस. मग ठीक आहे यार. मग आता काय झालं की त्याच्यामुळे मला बऱ्याचदा धमक्यांचे फोन आले, त्याच्यामुळे मला बऱ्याच लोकांनी मला बघणं बंद केलं असेल, माझे हेटर झाले असते, किंवा सोशली पण या फील्डमध्ये आपण जर बघितलं ना तर इथे लिबरल अप्रोचेसला जास्ती स्कोप आहे टू बी ऑनेस्ट. कन्झर्वेटिव्ह थॉट्सला किंवा अशा थॉट्सला फार लोक टाळतात. तर तसंही झालं. पण मग ठीक आहे यार, माझं युट्यूब चॅनल मी बनवलं माझ्यासाठी, मला माझी विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न होता. जी काहींना पटली म्हणून ती लाखो लोकांनी बघितलेली आहेत, शेअर केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, धमक्या आल्या, त्याचं पुढे काही झालं नाही, कोणी काही करत नाही. आणि हे सगळं याच्यासाठी होतं का मी बोलू नये, हे तर मला कळालं. कारण तुम्ही जो मुद्दा मांडत होते ना, किंवा तुम्ही अजूनही काही काही व्हिडिओमध्ये जो मुद्दा मांडतात, जसं काश्मीरचा एक मुद्दा, हे थोडे पॅट्रिओटिक मुद्दे, हे आपण याच्यात हिंदू मुस्लिम मी एकाही व्हिडिओमध्ये पाहिलं नाही तुमचं, की तुम्ही बोलताय की हिंदू खराब मुस्लिम चांगले, मुस्लिम खराब हिंदू चांगले, असं एकाही व्हिडिओमध्ये नाही. बट तुमची काही आयडिओलॉजी असते, तुमची जर आज एक हिंदुत्ववादी आयडिओलॉजीने तुम्ही काम करत असाल कुठेही करताना, तर ती आहे. तुम्ही 4 लोक म्हणतील म्हणून ती बदलणं, किंवा मला मी सांगू का, सगळ्यांच्या नजरेत मी कसा गुडी राहील, सगळ्यांनाच मी कसा आवडेल, असं माझं नेचर नाही. मला काही घंटा फरक पडत नाही. कारण आहे मग आयुष्यभर मी नकली पण नाही वागू शकत. जे मी नाहीये ते मी दाखवू नाही शकत. तर माझी आहे बाई विचारधारा, माझा असा आहे. माझा कुठल्या पक्षाशी संबंध नाही. कोणी फक्त शोधून दाखव की या पक्षाकडनं सोमनी एवढे पैसे घेतले, तुम्ही आजपर्यंत 1 रुपया घेतला नाही, कधीच घेतला कोणाकडनं, काहीच गरज नाही. आता माझा काही दोष आहे का की जी माझी विचारसरणी आहे ती एखाद्या पर्टिक्युलर पक्षाची, सगळ्याच पक्षाचं कसं असू शकतं? हा एखादा पक्ष सगळ्या देशाने सगळेच माणसं कसं काय विकत घेऊ शकतो? असं नाही होऊ शकत ना. म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. बरोबर. उद्या सपोज मला सलमान खान आवडतो आणि उद्या जर अंबानी म्हटली की मला सलमान खान आवडतो, म्हणजे मी अंबानींचा माणूस नाही होत ना. पहिली चोकारला सलमान खान आवडतो, पण म्हणून अंबानींचा माझा काही संबंध नाही. सेम आहे यार. आणि आता आहे माझे विचार तर आहे माझे विचार, पटतात तर घ्या, नाही पटतात सोडून द्या. आणि दुसरं असं आहे, मी जेव्हा फेमस झालो, थोडाफार प्रमाणामध्ये युट्यूबवर लोक बघायला लागली, मला असं वाटतं की यार 1 लाख लोक जेव्हा आपल्याला बघतात ना, तेव्हा आपण काहीतरी चांगलं पण समाजाकडे द्यायचा प्रयत्न करावा. तर मला असं सातत्याने वाटायचं की जो आपला एखादा इतिहासाचा पार्ट असेल, जे धर्माच्या काही गोष्टी असतील, त्या लोकांपर्यंत जर पोहोचल्या तर चुकीचं काय. आणि ह्या देशामध्ये एक दुर्दैव आहे की या देशामध्ये प्राऊड ख्रिश्चन्स आहेत, प्राऊड मुस्लिम्स आहेत, प्राऊड हिंदू इज ऑलवेज अ प्रॉब्लेम. दॅट शुड नॉट बी द प्रॉब्लेम. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ वेअर आय कम फ्रॉम माय कल्चर. मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की तुम्ही आज जगाच्या पाठीवर कुठेही जा, इजिप्तमध्ये जर तुम्ही आज एखादं खोदलं आणि तुम्हाला जर एखादा देव सापडला, तो त्यांचा आज देव नाही आहेत, ते त्याला मिथ म्हणतात. पण आज जरी मी आज इथे खोदलं, एखादं मंदिर सापडलं, त्या मंदिरातला देव आज पण माझा देव आहे. तर आपण इतकी ओल्डेस्ट लिव्हिंग सिव्हिलायझेशन जर आहोत, दिस इज टू बी प्राऊड ऑफ. इतक्या वर्षांचे बलिदान आहेत, लोक आहेत, राजे आहेत, महाराजे आहेत, घराणं लोकांनी बलिदान दिली हे सगळं टिकवण्यासाठी. मग मी जर ह्या गोष्टीचा अभिमान नाही बाळगायचा, तर माझा अभिमान मी कुठं बाळगायचा मग? त्यामुळे आहे तर आहे यार. आता तुम्ही जे बोलले ना, अंगावर काटे आले. मला नाही वाटत की मराठीमध्ये असा कोणता कॉन्टेंट क्रिएटर बोलेल मी की असेल पूर्ण याच्यामध्ये, पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये, की ज्याच्यामध्ये अशी हिंमत आहे की जो ऑन कॅमेरा या गोष्टी बोलू शकतो की नाही, मी एक प्राऊड हिंदू आहे आणि मी बाजू घेईल हिंदूंची. जेव्हा प्रॉब्लेम होतो आपल्या हिंदूंना, मी तर नाही पाहिलं आजपर्यंत की असं कोणी युट्यूबर आहे किंवा कॉन्टेंट क्रिएटर आहे जो इतक्या प्रखरपणे बाजू घेतो विदाऊट इन्सल्टिंग एनी अदर रिलिजन. कोणत्याही रिलिजनला व्हिडिओमध्ये पण बघतो, कधीच आपण कोणत्या याला काहीच प्रॉब्लेम नाही. मी ते सांगतो ना, कुठल्या जाती धर्माशी आपल्याला प्रॉब्लेम आहे. माझा धर्म, टीम मध्ये पण सगळ्या जाती धर्माचे, अहो माझा धर्म चांगला आहे हे सांगणं म्हणजे मी समोरची नेहमी, आता तुमचे माइंडसेट आहे भाई. तर मी काय करू शकतो यार? मी कधी असं बोललोय कुठे पब्लिकली प्लॅटफॉर्मवर की बाई हे सगळे धर्माची लोक जे आहे ही सगळी तशी, असं अजिबात नाहीये. काही गोष्टी मला माझ्या धर्मातल्या दिसतात त्या मी सांगतो, काही गोष्टी माझं जेन्युअन मत आहे ते मी ठामपणे सांगतो. बरोबर. याच्याशी काही प्रॉब्लेम असेल तर मी काहीच करू शकत. बघ बाई, मी काय आयुष्यभर व्हिडिओ नाही बनवणार आहे, ठीक आहे? मला काय आयुष्यभर हेच नाही करायचंय. मला काही याच्यामध्ये बाकीच्या क्रिएटर सारखं सुख नकोय की सगळेजण मला कसे चांगलंच म्हणतात आणि सगळ्यांचाच मी कसा आवडताच आहे, काही मला इंटरेस्ट नाहीये. ते गोड म्हणजे एकदम घाणेरडी गोष्ट आहे. नाईस इज व्हेरी बॅड. वेन यू आर नाईस ना, यू आर नॉट इम्पॉर्टंट. राईट. नाईस म्हणजे छान आहे बा. म्हणजे ते काही असे ऍक्टर्स असतात बघा, ते त्यांचे हिटर पण नसतात आणि त्यांच्याकडे फॅन पण नसतात, ते फक्त असतात. तसं आपल्याला काही इंटरेस्ट आहे. मला जेव्हा म्हातारपणामध्ये 60-65 जेव्हा केव्हा असं वाटेल की मी जे काय आयुष्यातले 5-6 वर्ष लोक मला बघत होते तेव्हा मी काय केलं, तर मला या गोष्टीचं जेन्युअनली आजही छान वाटतं. त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी किंमत मोजली असेल, पण मला या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन आहे की ऍटलीस्ट आय डिड समथिंग. जेव्हा मी बोलू शकतो तेव्हा मी बोललो. जे स्पष्ट बोलता एक शोकत होतं ते सगळं मी स्पष्टपणे बोललो. तर ऍटलीस्ट हे सेल्फ एंडला मला याचा खूप छान आणि
एक चांगलं वाटतं की चांगलं कंटेंट वाटतं. बनवला हा. आपण, पण लोकांच्या मनातल्या भावना रोज ठीक आहे यार, रोस्ट मी करेल, ते स्वभावच आहे की लुडो हे करा ते करा, पण त्याच्या बरोबर पण काहीतरी केलं जे अजून कोणीच केलं नाही, त्यामुळे मला थोडंसं चांगलं पण वाटतं यार. चांगलं वाटतं. नाही खरंच म्हणजे ते मनातल्या भावना असतात. आता मला तुमचे व्हिडिओ आवडायचे याचं कारण होतं, कारण मी राईट विंग फॉलो करतो, म्हणजे माझे विचार तसे आहे, ठीक आहे. तर तुम्ही जे बोलायचे ते मला वाटायचं अरे हा हे तर मला बोलायचं होतं, पण ते त्या पद्धतीत मांडणं ते मला शक्य नाही आहे, पण ते सेम कुणीतरी करतंय म्हणून ते आपल्याला आवडत जातात. ऍक्च्युली तसा तो पार्ट होत जातो. युट्यूबमध्ये जर बघायला गेलं आज पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये, तर एक मी हरियाणाची इंडस्ट्री पाहतो आज की जिथे खूप मोठे मोठे युट्यूबर आहे आणि ते आज रोडीज विडीज सारख्या शो मध्ये जात आहे. आपले युट्यूबर का नाही जात अशा मोठ्या मोठ्या शो मध्ये? रोडीजला गेले, त्याच्यानंतर स्प्लिट्स, ठीक आहे आपण स्प्लिट्स वगैरे हे असे आदर्श शो नाही म्हणू शकत, बिग बॉस मध्येही जातात ते, बट पैसा तर येतो दादा, खरंय चांगला पैसा पे होतो या लोकांना, ब्रँड्स येतात मोठे मोठे, असे मराठीत पण आहे, बट तेवढं नाही वाटत असं. तर काय म्हणजे कुणी पाय खेचते एकमेकांचे, म्हणजे ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय वाटतं तुम्हाला? काय सीन आता हे मराठीतल्या खूप मोठ्या क्रिएटरला आपल्याला विचारावं लागेल, ते पण तुमचं नाव बरं चांगलं असेल. मला असं वाटतं की याच्यामध्ये ना प्रॉब्लेम असा आहे की खूप ओव्हर कॉम्पिटेटिव्ह समजलं आता एकमेकांना, इन्सिक्युरिटी जास्ती यार. हा. म्हणजे एकदम सिम्पल आहे की आयुष्यामध्ये ना कोणाकडे 100% पूर्ण वेळ काहीच नसतं, काहीच नसतं. हा नियम आहे जगाचा. मी कोणाची तरी जागा घेतली होती कधीतरी, उद्या कोणीतरी येईल जो माझी जागा घेईल. याच्यामध्ये मी इन्सिक्युअर होऊन काहीतरी कुचकट वागणं हे खूप घाणेरडी गोष्ट आहे. आणि जी मला असं वाटतं की सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच टाईपच्या लोकांमध्ये आपल्याला दिसते, ती म्हणजे इन्सिक्युरिटी. नाही माझं कसं असं होईल, माझं असं कसं होईल, ते होणारच आहे भाऊ, ठीक आहे. कोणी नाही थांबवू शकत. आयुष्यभर असं कोण आहे जो आयुष्यभर चर्चेतच राहिला, ज्याला आयुष्यभर फक्त प्रेमच मिळालं? जगात असं कोणीच नाही ज्याला आयुष्यभर मिळालं कंटिन्यू. जर ते कोणालाच नाही मिळत, देवाला पण नाही मिळत. हे लोक देवाला शिव्या घालतात आयुष्यात. तर तुम्ही आणि मी तर आपण तर कोणीच नाही आहोत ना. ह्या ऍटिट्यूडमुळे काय होतं, इन्सिक्युरिटीमुळे आपण कोणाचं भलं पण नाही करत, कोणाचं करत नाही आणि आपण आपलंही करत नाही. त्यामुळे तिची बॉर्डर पुश होऊ शकते एखाद्या इंडस्ट्रीची, एखाद्या जागेची, तीच होत नाही. लेट्स ना आपण 3 जण इथे खणतोय आणि आपल्यापैकी 3 एखादा सुपरवायझर होऊ शकतो. एखादा जरी सुपरवायझर झाला तर उद्या जेवढे लोक खणायला येतील त्यांना ऍटलीस्ट हे माहित असेल की कोणतरी सुपरवायझर होऊ शकतं. बरोबर. पण आपण 3 कोणाला सुपरवायझर नाही दिलं, आपल्या नंतर बी खणतील, आपल्या आधीचे बी खणत होते, आपण सगळे खणण्यातच जाऊ. ती बॉर्डर्स पुश होत नाही ना. बरोबर. जसं युपी मध्ये एखाद्याला वाटू शकतो की मी युट्यूबर होऊ शकतो, मग मी एलवी साधू होऊ शकतो, मग मी बिग बॉस जिंकू पण शकतो, मी रोडीचा जज म्हणून पण जाऊ शकतो. ते बॅरियर्स पुश झालं. इथे लोकांचं युट्यूबर म्हणजे सगळं असं वाटतं संपलं, आता संपलं, झालं, इथं कमवलं झालं. हा हो गया अब मेरा. आधी रील्स बनवायचे, आता आम्ही युट्यूबवर येतो, आता मी युट्यूब व्हिडिओ करतो. ती बॉर्डर पुशच होणार नाही ना कधी. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की इन्सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, त्याला कोणीच काही नाही करू शकत यार. तो ते चांगली माणसं पुढे जातील. माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे की चांगली माणसं पुढे जातात, काळांतराने चांगली माणसं येत राहतात, जे व्हायचंय ते घडतच. त्यामुळे ते घडेलच इव्हेंच्युअली, जर ते घडणार असेल. ह्याच्यात कर्म पण इम्पॉर्टंट असतात का, की आपण कुणाला जर बेनिफिट केलंय तर कुठे ना कुठे ते आपल्या कामात येतात? यार मी ना एक खूप छान पुस्तक वाचलं होतं मित्रा, कर्मावरती. इमॅजिन कर ना की जगात देव नाहीये, पापही नाही, पुण्य नाही, ठीक आहे. तेव्हा तुम्ही चांगलं करणार आहात का नाही करणार आहात, हा तुमचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. आता काय झालेलं आहे, प्रत्येक ऍक्शन मध्ये मी रिएक्शनच जोडतो. म्हणजे मी भलं केलंय ना तर माझं भलंच होणार आहे भाऊ, किंवा चांगल्या माणसांचं वाईट नाही होत, असं कुठे लिहिलंय? असं काही गरजेचं नाही ना. व्यसन न करणाऱ्याला आज कॅन्सर होतोय. हा म्हणजे चांगलं केलंय मी म्हणून माझं चांगलं होईल असं काही लॉजिक नाही. माझं चांगलं नाही झालं तरी पण मी चांगलं करू शकतो का, तर ओके, तर वेल अँड गुड. तर मला असं वाटतं की ते तुम्ही जे म्हणले ना ते कर्म वगैरे, ते माझं सिंग्युलॅरिटीवर बिलीफ आहे की सपोज माझ्यासोबत आता ठीक आहे, आता उद्या आज मला देवाने सांगितलं उद्यापासून सोबत वाईटच होणार आहे, मग मी वाईटच वागणार आहे का मी चांगलाच वागणार आहे, हे माझं मला डिसिजन घ्यायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कर्म म्हणजे लोक काय असतं, मी काहीतरी कुठेतरी थॉट लागतो, मग ते कुठेतरी सगळं त्यात विचारांमध्ये बसवायचं असतं, पाप पुण्य वगैरे. बरोबर. चांगलं करा, झाला चांगला तर झाला चांगला, नाही झालं जे आहे ते चांगलंच आहे. मी माझ्यामध्ये हे खूप वैयक्तिक बदल घडले, ठीक आहे. माझ्यामध्ये असं खरंच होतं की यार हे नाही, हे पाहिजे, अजून पण आहे. अँबिशियसनेस इज नॉट अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कुठे होतं माहिती, मी त्या झोमॅटोवाल्याशी जो बोललो ना, तो देतो डिलिव्हरी करायला बिचारा, ती 19 वर्ष 20 वर्षांचा मुलगा आहे तो, ठीक आहे. तो हे सगळं करतो आणि एमपीएससी तयारी करतो. बरं. मी असं एक दिवशी शांतपणे विचार करत होतो की जो मुलगा 9 वाजता उठतोय, दिवसभर डिलिव्हरी देतोय, रात्री जातोय, नाशिकला प्रचंड आता 45-40 मध्ये जायला लागलं नाशिकला पण. बरं, ती फूड डिलिव्हरी करणं हे काम पण इतकं असं काही नाही की कामात इंटरेस्ट आहे, ते डिलिव्हरी पिकअप करा, लेट झाल्यावरती लोक शिव्या घालतील, हे सगळं करून तो एमपीएससी तयारी करतोय. ते सगळं करून तो रात्री घरच्यांपासून लांब आहे, सण नाही,
सुट्ट्या नाही, काही नाही. तुम्ही विचार करा ना, हा त्याच्या आयुष्यात किती मोठा स्ट्रगल आहे. असे आजूबाजूला आपल्यापेक्षा इतक्या वर्स्ट केस मध्ये लोक जगतायत. बरोबर. हात नाही कोणाला, कोणाला पाय नाही, कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही. काही केसेस मी आता रिसेंटली गेल्यात की दिसतं 30-32 वय असताना अचानक एक दिवशी नेत्र दृष्टी अरे बापरे. एवढ्या लोकांसोबत ट्रॅजेडी आहेत ना. आपण कुठे आपले हे करायचं, बत्ती घेऊन जायचं की माझं वाईट झाले आणि चांगलं झालं. सोमदादांची व्हिडिओ पाहिजे, चिल राहायचं, हसत राहायचं. जो ते म्हणतात ना, जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे. सगळेजण त्यांच्या लोकेशनवर बरोबर आहे. बरोबर आहे. आणि कोणाच्या हातात नाही ना. नाही आता किती इथे शिव्या घालू शकतो, माझे 1 मिलियन काल मी सगळंच केलं, मी समाजाची किती बाजू घेतली, तर उपयोग काय आहे? जेव्हा आपण पैशांचा एक विचार करतो तर युट्यूबमध्ये किती पैसा आहे पाहायला गेलं तर, किती कमवू शकतो. आणि दादा मी मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलतोय, मराठी युट्यूब रिजन रिजनल लँग्वेज, किती पैसा कमवू शकतो एक व्यक्ती. ब्रँड्स जास्त येतील का मराठीमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं? हे बघा, ब्रँड येतील जिथे लोक जातात तिथं ब्रँड जातात. सिम्पल आहे. जिथे जास्त आयफॉल आहे. जगामध्ये सगळ्या टाईपचे ब्रँड आहेत ना. म्हणजे तप ते रातो गेले, चूर्ण खाऊ वगैरे ते पार मॅनकाइंड, फार्मा, जॉन्सन सारखे मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीज आहे. ऑल टाइप्स ऑफ पीपल, ऑल टाइप्स ऑफ फ्रॉड, ऑल टाइप्स ऑफ बिझनेस. बरोबर. तर मला असं वाटतं जिथे नंबर आहे म्हणजे बट ऑब्विसली ब्रँड जाईल. एक ना खूप कमी लोकांना थोडासा एक बॅकपार्ट करतो. एक परचेस कॅपॅसिटी ऑफ ऑडियन्स नावाचा प्रकार आहे. फॉर एक्झाम्पल, तुला 10,000 लोक बघतात भावा, पण ती 10,000 लोक ऑडी, मर्सिडीज, रोलेक्स वाले आहेत. ठीक आहे, मला 10 लाख लोक बघतात, पण ती 10 लाख लोक बिचारे डे टू डे काम करणारी आहेत. तर भले तुला 10,000 लोक बघत असतील, पण त्यांची व्हॅल्यू जी ना परचेस कॅपॅसिटी वाईज ही जास्ती. क्रीम क्राऊड, प्रीमियम क्राऊड जे म्हणतात. तर हे सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, सिम्पल लॉजिक आहे. तर मला असं वाटतं की ह्या बेसिसवरती सपोज आता मी मराठीमध्ये जिओ पॉलिटिक्सवरती व्हिडिओज बनवतो, तर असं नाही म्हणत की नाहीच बघत, पण जनरली थोडीशी इंटेलेक्च्युअल क्राऊड जिओ पॉलिटिक्सला जास्ती प्रेफर करते. राईट. सो दॅट नंबर माइट बी लो बट इट इज व्हेरी हाय इन व्हॅल्यू. कुठला तरी त्यातला बघणारा IAS IPS असू शकतो, एखाद्या कॉलेजचा प्रिन्सिपल असू शकतो, चेअरमन असू शकतो. तर मला असं वाटतं की नंबर्सवर सगळं गेज करण्यापेक्षा, आता मी म्हणतो ना, माझ्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज येतात कधी कधी, आणि बिचारे सर जे फिजिक्सचे कॉन्सेप्ट सांगतात त्यांना 15,000 व्ह्यूज आहेत, पण तुलनाच नाही होऊ शकत ना. त्यांचं काम माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. सगळ्या नंबर्सवर नाही आणू शकत आपण. सगळ्या नंबर्सवर आपण जर जज करायला लागलो, बरोबर, क्वालिटी ऑफ ऑडियन्स जी आपण जोडतो ना त्यावर पैसा आहे. आणि मला असं वाटतं की क्वालिटी इज ऑल दॅट मॅटर्स. बाकी सगळं म्हणजे बाकी नॉर्मल आहे गोष्टी. आणि क्वालिटी ते दादाची गोष्ट करताय ना, इट्स नॉट अबाउट द प्रोडक्शन क्वालिटी ऑफ द व्हिडिओ. त्याची गरज आजकाल तर आलीच आहे, बट तुम्ही कंटेंट काय देताय, माहिती काय देताय, दॅट इज इम्पॉर्टंट. 10 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल ना, तर 10व्या मिनिटाला बघणाऱ्याला प्रश्न नाही पडला पाहिजे की काय होतं किंवा मी का बघितलं. एक तर त्याला तुम्ही आवडा किंवा तुम्ही त्याला नका आवडू, काहीतरी एक व्हायला पाहिजे. काहीच नाही झालं ना, हे एकदम नाईस होतंय. सोशल मीडियावर 2 लोक चालतात ना. एक तर डायरेक्ट तुमको दीपक कला पुनीत सुपरस्टार बनना है, ठीक है, नहीं तो मतलब एक तो तुम पागल होने चाहिए, तुम्हारे लिए पागल होने चाहिए. हे दोनच कॅटेगरी सोशल मीडिया. 2 गोष्टी सोशल मीडियावर चालतात. 2 अतिरिक्त एकदम अपोजिट एंड्स आहेत. मधली स्पेस ही घाणेरडी स्पेस आहे. इथे शेकडो येतात, शेकडो जातात, त्याचा काहीच उपयोग नाही, काही फरक नाही पडत. त्यामुळे पैसे खूप आहेत, पैसे प्रचंड आहे. तरी दादा किती लिमिट असू शकतो? म्हणजे रिजनल लँग्वेजचा विचार काय ना माहिती का, दररोज नवीन लिमिट पुश होतात. आधी एक टायमाला असं होतं की 1 कोटी वाटायचे, आता एखादा युट्यूब चॅनल 1 कोटीची डीलच करतो. दादा मराठी मराठीमध्ये पण असतात 100% बस. आता जे मोठे मोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, जे मोठे मोठे सिरीज बनवतात, त्या सिरीजचं बजेटच 70-80 लाख रुपये जर असेल, तर तो 100% कोटी कमवत असेल तरच तो हे सगळे उठाठा वगैरे बरोबर 70-80 लाख रुपये लावेल एखाद्या प्रॉडक्ट मध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की पैसे हे तुम्ही कसे कमवून घेता हे जास्ती त्याच्यावर इम्पॉर्टंट आहे. आणि आता जे पण कॉन्टेंट क्रिएटर आहे की आपलं जेव्हा ऑफ द कॅमेरा आपण बोलत होतो, एक डिस्कशन असंही झालं की 1 लाख सबस्क्रायबर असणारे मुलं पण आजकाल नाही कमवू शकत आहे. 10 लाख ऑन इंस्टाग्राम किंवा असं असणारे पण अर्निंग नाही होते. तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी ब्रँडला अप्रोच करण्यासाठी काय करावं? मला काय वाटतं, तुम्ही ब्रँडला अप्रोच करायला हे तुमचं काम नाहीये. ब्रँडनी माणसं ठेवली जी क्रिएटर्स होतात. तुम्ही काय उलटी गंगा वाहता. तुम्ही तुमच्या प्रॉडक्टवर काम करा ना. असं काहीतरी बनवा की ज्याची ब्रँडला गरज वाटणारच आहे. तुम्ही अशी क्राऊड गॅदर करा. उलटे आजकाल काय झाले ना, क्रिएटर व्हिडिओज बद्दल विचारच नाही करत. त्यांचं काम नाहीये त्याबद्दल विचार करता. फाईन आहे, मग मॅनेजर कासाठी असतो भाऊ, मग एजंटचा कशासाठी, त्यांच्याकडे 3-3 मजल्याचे ऑफिसेस आहेत. त्यांचं कामच आहे भाई, तू तुझं काम कर, तू व्हिडिओज बनव, तू तुझा प्रॉडक्ट कसं चांगलं बनेल, तुझे जी आउटपुट आहे व्हिडिओची तो कसा भारी बनेल, याच्यामध्ये ऑडियन्सला काय टेक अवेज असतील याच्यावर काम कर. मग ज्यांना ब्रँड्सला गरज आहे तो ब्रँड बट ऑब्विसली ऑटोमॅटिकली तुझ्यापर्यंत चालतील ना, स्वतःहूनच येतील. कॉन्टेंटवर फोकस केलं, चांगलं कॉन्टेंट बनवलं तर. क्रिएटरचं काम फक्त कॉन्टेंटवर फोकस करणं आहे, तेवढंच करावं. इंडस्ट्रीमध्ये मित्र कोण आहे, असं जवळचा मित्र म्हणू शकतो?
माझे सुदैवाने सगळे जवळचे मित्र इंडस्ट्रीच्या बाहेरची माणसं आहेत. ठीक आहे, त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी खूप लकी आणि ग्रेटफुल पण आहे. मला असं वाटतं की जिथे आपण काम करतो ना, तिथे कामावर डिपेंडेंट मैत्री असते, ती कधीच अशी खूप चांगली निर्मळ अशी नाही होऊ शकत. त्यामुळे माझे सगळे जवळचे मित्र ह्या इंडस्ट्रीच्या बाहेरचे, कोणी क्रिएटर वगैरे नाहीत. पण क्रिएटर्स मध्ये जर असं तुम्ही म्हणत असाल की ज्यांना फ्रेंड मी म्हणू शकतो, किंवा कारण नसताना मी भेटू शकतो, किंवा कुठे फिरायला त्याचा प्लॅन करू शकतो, चिल आउट करू शकतो, तर मला असं वाटतं की एक अँग्री प्राश आहे, ज्याच्यासोबत आम्ही व्हिएतनाम वगैरे फिरायला गेलेलो, सो त्याच्यासोबत एक चांगला बॉन्ड आहे. ओके. आणि दुसरा श्रीमान लेजंड आहे, बट ऑब्विसली श्रीमान मोहंटेची जी पूर्ण टीम आहे, करण आहे, राणे आहे, तन्वी आहे, यांच्यासोबत माझा एक चांगला अपार्ट फ्रॉम दिस मला असं वाटतं की मे बी जो लाईफ टाइम राहील, बरोबर, असा एक बॉन्ड आहे. त्यांच्याबद्दल काय सांगा श्रीमान लेजंड, म्हणजे त्यांच्या सक्सेसचा काय तुम्हाला वाटतो मंत्र? मला असं वाटतं, ऑनेस्टली सांगतो, त्याच्याकडनं मी काय शिकायचा प्रयत्न करतो तसं मला असं वाटतं की जो खूप एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट होता, जो माझ्यामध्ये 3 वर्ष जर असता तर मी 100%च्या पेक्षा दुपटीने सक्सेसफुल असतो, तो म्हणजे की तो ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. त्याला त्याच्या कामाला प्रायोरिटाईज करता येतं. ही इज नॉट लेझी. माझ्यामध्ये खूप आळशीपणा होता, करू बघू काम ढकलून मी दुसरं काहीतरी बरोबर करणार, पण तो तसं कधीच करणार नाही. कामाला खूप प्रायोरिटी असते. आम्ही आता रिसेंटली जेव्हा फिरायला गेलो तेव्हा मला खूप भाऊ चाल ना, भाऊ नेहा होती, मी होता, आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करत होतो की चल तू फिरायला, चल तू फिरायला, तरी तुझं नाही काम करून स्ट्रीम आहे, स्ट्रीम आहे, मला स्ट्रीम करणं आहे. हे जे डेडिकेशन होतं ना, हे मला असं वाटतं ते खूप रेअर माझ्यामध्ये अजिबात नव्हतं. मी खूप आयुष्य होतो, मी खूप चांगला पिरियड माझ्या आयुष्यातला काम न केल्यामुळे खरंच वाया घालवला. त्याची आज मला रोज रोज रिग्रेट होतो. पण मग मी त्याच्यात बघून शिकलो की इट्स अ क्वालिटी टू हॅव. दुसरं एक खूप चांगली गोष्ट आहे की तो असा भान सोडून कधीच वागत नाही, सोशली पण आणि लोकांमध्ये पण. मी बऱ्याचदा माझं निष्ठून धाव द्या यार वय पण तरी पण तो म्हणतो ना, त्याला ते तो रिस्पॉन्सिबली ऍक्ट करतो जिथे असेल तिथे. तर मला असं वाटतं की खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्या सक्सेसफुल होण्यामागे याच्यापेक्षा तो खूप जास्ती सक्सेसफुल 100% होईल. मला असं वाटतं की या 2 गोष्टी ज्या आहेत ना, की इज व्हेरी हार्ड वर्किंग, ही नोज हाऊ टू प्रायोरिटाइज हिज वर्क, आणि दुसरं म्हणजे की इज व्हेरी व्हेरी कॉशियस अबाउट एव्हरीथिंग. तो खूप असा रिस्पॉन्सिबली वागतो. तर या खूप चांगल्या गोष्टी आहेत. नाही तर आजकालचे आपण क्रिएटर आता बघितलं, कोण कुठं काय जाऊन करे काही होतं आजकाल. येस दादा, आपण जेव्हा आजकालचं कंटेंट बघतो की वेगवेगळ्या पद्धतीचं कंटेंट बनवलं जातं. एक तुम्ही कंटेंट बनवता, तुम्ही रोस्ट करतात, बट त्याच्यामध्ये एक संदेश असतो, एक मेसेज असतो जो समाजासाठी चांगला असतो, भरपूर वेळा चांगलाच असतो. ठीक आहे, काही फन म्हणून तुम्ही करतात, दॅट इज पार्ट ऑफ एंटरटेनमेंट. काही असे कंटेंट येतात आजकाल जे अडल्टमध्ये कन्सिडर केले जाऊ शकतात. लँग्वेज पण ती खूप जास्त अडल्ट होऊन जाते. काही कपल असे व्हिडिओ बनवत आहेत आजकाल की जे नॉर्मल नाही बघू शकत आपण. काय वाटतं, टाईप ऑफ कंटेंट महाराष्ट्रातला मराठी ऑडियन्सचा जरा ढासळत चाललाय का? त्याच्यामध्ये ना 2 चष्मेत बघायचे. एक असा चष्मा असतो की लोकांना तेच बघायला आवडतं. मग जेव्हा तुम्ही स्वतःला क्रिएटर म्हणता तेव्हा तुम्ही कोण आहात, म्हणजे 2 असतात ना, एक जे मी बनवतो आणि आय सेल इट टू पीपल इन हाऊ. एक ते आहे ज्याच्यामध्ये लोकांना बघायला आवडतं म्हणून मी बनवतो. मग तुम्ही क्रिएटरवाले आहात की तुम्ही ठेलेवाले आहात, तुम्ही स्वतःला तुम्ही काहीतरी कुठेतरी तर बसवाल ना, कुठेतरी स्वतःला तर तोराल की माझी नेमकी व्हॅल्यू काय. मला असं वाटतं की शिव्या देणं, नॉनव्हेज कॉमेडी करणं हे जगाचं सगळ्यात सोपं काम आहे. मी आता इथे बसून जर एखादा ॲडल्ट जोक मारला, काही कॉन्टेक्स्टमध्ये मारला, सगळ्यांना हसू येईल. त्याच्यात काही मेहनत नाहीये, त्यात काही ग्रेटनेस नाहीये, त्यात काही क्रिएटिव्हिटी नाहीये. बरोबर. ॲडल्ट ह्युमर कॅन बी फन. त्याच्यामध्ये बऱ्याचदा मी काही वेस्टचे शोज जे फॉलो करतो त्यात ते शिव्या नाही देत. ठीक आहे, ते खूप ॲडल्ट ह्युमर असतो, डार्क ह्युमर आहे, पण त्यात ते शिव्या देत नाहीयेत. ओके. त्याच्यामध्ये एक अशा प्लॅटूवर जाऊन तो जोक मारतात ना की तो घाणेरडा किंवा गलिच्छ नाही वाटत. आपल्याकडे काय होतं ना, तो घाणेरडा आणि गलिच्छ वाटतो. तर मला असं वाटतं की शिव्या देणं, नॉनव्हेज कॉमेडी करणं, आजकाल रील्सवरती एव्हरी नेक्स्ट पर्सन येतो, ते कूल पण झालंय. काही काही ज्या शिव्या असतात ते आता कूलनेसचा पण सिम्बॉल झालाय. मला असं माझं इंडिव्हिज्युअल प्रामाणिक मत आहे का ते शाश्वत नाहीये. ठीक आहे, त्याच्यावर लोक हसतील, त्याच्यावर लोक जोक मारतील, खूप छान होईल, पण त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही त्यात लेजंड व्हाल किंवा तुमचं नाव राहील असं तुमचं कधीच ते नाही होऊ शकत. ते नेहमी कपिल शर्माचं होईल, ते नेहमी पु ल देशपांडे, झाकीर खान पण चांगलं नाव. ऑब्व्हियसली बघा, सुंदर शिव्या न देणं असं माझं म्हणणं नाही. ठीक आहे, अननेसेसरी जेव्हा तुम्ही शिव्या देतात, तुम्ही ते शिव्या देऊन कसं तरी फनी करायचा प्रयत्न करतात ना, हे मला अजिबात पटत नाही. आणि माझे जेन्युइन मध्ये की जिथे क्रिएटिव्हिटी नसते तिथे त्या गोष्टींना वाव मिळतो आणि या गोष्टींना जागामध्ये चीपनेस इज व्हेरी इझी. आणि चीप इज चीप ना, त्यामुळे सगळे बघतात, ते व्हायरल होऊन जातं कारण ते चीप आहे बॉस. त्याच्यात काही, आणि त्याच्यातून अर्निंग सोर्सेस पण नाहीये ना दादा, म्हणजे जेवढं पाहिलं आपण. नाही, भलेही त्यात ना मी असं समजतो करोडो रुपये असतील, पण म्हणून
त्याला काही ते जस्टिफाय नाही करू शकत. मला असं वाटतं की आता कंटेंट मध्ये आपल्याकडे आपल्या एंडला हा एक खूप म्हणतो ना दोधारी चालू. काही लोकांच्या त्याच्यावर विरोध मत असतात की नाही सोशल मीडिया वगैरे, पण यार खूप असे क्रिएटर्स आहेत जे खूप उत्कृष्ट लेवलचा कंटेंट बनवतात. मी आवर्जून सांगतो, आमच्या नाशिकचा मंगाजी आहे, मंगेश काकड आहे, त्याच्यानंतर पुण्यातला सेंटिन बॅगी आहे, प्रसाद आहे, अर्जुन पांडे म्हणून आहे. काही काही लोक आहेत ना बस शिव्या देऊन त्यांना म्हणतं सोपं आहे, सोपं नाहीये का, पण त्यांना नाही करायचं ना सोपं काम. त्यात खरी मला म्हणते सेल्फ एक हे येते, सेल्फ क्वेस्ट येतो. मी स्वतःशी त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना माहिती आहे, ठीक आहे ना, कोणतरी खूप फालतू थिल्लर लेवलची चिल्लर कॉमेडी करून खूप व्ह्यूज घेत, पण तरी पण मी ते नाही करणार ना. भलेही मला एवढेच लोक बघत असतील, पण मला ते क्वालिटी देणं मला असं वाटतं की एक मोठी गोष्ट आहे. आणि मी नेहमी सांगतो की बघा, बघतात लोक सगळ्यांवर, ठीक आहे, प्रेम करणं हा जो फॅक्टर येतो ना, हे लोक तुम्हाला तोलतात. ठीक आहे, आज मी जर तुम्हाला पहिल्यांदा भेटलोय, मी 1 तासभर बोललोय, तुम्ही तोलणार, तुम्ही मला तोलणार. लोक तोलून ठरवतात आणि लोक सगळ्यात जास्त हुशार आहेत. लोकांना कळतं की कोणाची लेवल काय बरोबर आणि कोणाला कोणत्या लेवलला ठेवायचंय. लोक तुम्ही मेल्यावर रडणार नाही. तर ही जी प्रेम नावाची फॅक्टर आहे ना, हे मला असं वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हे राहील आयुष्यभर. हे बाकी आज एक व्हिडिओ व्हायरल गेला, उद्या नाही जाणार, परवा मी तिसरं काहीतरी करेल, पण ती चव जर निघते माझी तर ती आयुष्यभर तशीच राहील. असं कधी होतं का की रोस्ट केला तुम्ही आणि नंतर त्या व्यक्तीचा कॉल आला, म्हणजे की काय सोहम काय माझा व्हिडिओ बनवला भाई तू, असं काय? मला गोडीत पण बोलतात, कधी कधी तू भेट असं पण बोलतात. इनिशियल लेवलला मला असं वाटायचं, पण रिसेंटली कोणी नाही बोललं. काय झालं मी तुम्हाला सांगू, लोक पण बघा, मी माझं का वैयक्तिक हेट नाही बाई, मला काही घेणं देणं नाहीये. माझं काम मस्करी उडवणं आहे, माझं कामच आहे मस्करी करणं, ती मी करत राहणार आहे, ठीक आहे. आणि उलट असं कोणी डिवोर्सला का आता मी अजून त्याला जास्त व्हिडिओ, कारण म्हणजे पहिली गोष्ट लोकांना मी ह्या मुद्द्याकडे येणार होतो की लोक क्रिएटरला सिरियसली घेतात. आम्ही बोललो म्हणजे काहीतरी एकदम असलं काही नाहीये. माझा लोक जेवता कधीतरी व्हिडिओ बघतात, ट्रॅव्हल करताना बघतात, हसतात, व्हेरी नाईस. त्याच्याने त्यांच्या आयुष्यावर काही झिरो इम्पॅक्ट आहे, ठीक आहे. इट्स अ ह्युमर, इट्स टाईप ऑफ कॉमेडी. अजून तर इन्सल्ट कॉमेडी वगैरे हे प्रकार आपल्याकडे आले नाहीयेत. जर ते लोकांना कळायला लागले तर लोक अजूनच जास्त अवघड होईल. तर मला असं वाटतं की झालंय माझ्यासोबत असं, आणि आधी मी थोडंसं त्याला सिरियसली घ्यायचो, पण आता झालं पण नाही. आणि झालं तरी आता यार काही फरक नाही पडत, मला काहीच फरक पडत नाही यार. सोमनाथ, जेव्हा आपण बघतो आता सामान्य लोकांसाठी ना, जेव्हा एखादी रील बघतात किंवा एखादी युट्यूबर कुणाची व्हिडिओ बघतात, तर त्यांना आहे ना असं खूप भारी वाटतं, अरे हा युट्यूबर आहे किंवा हा इंस्टाग्रामर आहे. तो जेव्हा त्यांना 4 लोकांमध्ये भेटतो, मग तो त्याचा ऑरा मेंटेन करतो किंवा तो त्याचा तोरा म्हणतो आपण, तसा मेंटेन करतो, असं नीट हे देत नाही. तुम्हाला असं वाटतं का की सामान्य लोकांनी या युट्यूबर लोकांना किंवा कॉन्टेंट क्रिएटर लोकांना जर जास्त डोक्यावर धरलंय आजकाल? मी ऍग्री करतोय मगाशी. आणि मला काय वाटतं माहिती, प्रत्येक एक प्रोफेशन आहे, ठीक आहे. मला असं वाटतं की ह्या देशामध्ये ना एक आपल्याकडे खूप जेवढी जास्ती पोकळ लोक असतात ना, तेवढं जास्ती त्यांना आपण इम्पॉर्टन्स देतो. जेवढी ती फील्डचा कॉग्निजन्स नाहीये ना, तेवढा जास्ती त्याला आपण देतो. मला असं वाटतं की क्रिएटर आम्ही काय करतो, आम्ही घरात बसतो, व्हिडिओज वगैरे बनवतो, लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आणि याच्यातनं आम्ही स्वतःचं करिअर बिल्ड करतो, जे काय ब्रँड्स वगैरे करतात त्यातनं आम्ही पैसे कमवतो. आणि काय क्रिएटरचा खरंच असा जेन्युइन प्रयत्न असतो की यातनं समाजाचं जे केवढं काय भलं होईल, बरोबर, तेवढं आपण भलं करायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये आम्ही काही खूप महान करतोय का? अजिबात काही खूप महान करत नाही. त्याच्यामध्ये आम्ही काही जग बदलवतोय का? तसं नाही, असं नाही येत नाही. याच्यामध्ये आम्ही सोडण्याचा कोणाला काय फायदा आहे आयुष्यात जर बघायला गेलं तर काहीच नाही. मग अचानक हे इतके क्रिएटर लोकांना आणि इन्फ्लुएन्सर लोकांना तुम्ही हे ती डोकर घेण्याची काही गरज नाही. सगळेजण स्वार्थी आहोत, ठीक आहे. आम्ही काय मिलिटरीमध्ये आर्मीत आहोत, आम्ही पोलीसवाले आहोत, आम्ही काय करतोय समाजासाठी? आम्ही काहीच करतोय समाजासाठी. आमच्यातली अर्धी जी म्हणजे आमच्या कम्युनिटीचे अर्धे लोक तर इतकी घालले की समाजात काही चाललं तर काही विकतील. म्हणजे असं पण नाही की त्यांना समाजाला दिशा द्यायची नाही. हे काही साहित्यिक आहेत, काही यांचं आर्ट फॉर्म असं कुठंतरी काहीतरी जाऊन काही नाही याचं काही हा बस एवढंच आहे बाई, एवढंच कॉग्निजन्स आहे. फक्त काय असतं, प्रत्येक फील्डचं मला असं वाटतं 5-10 वर्षाचा टाइम असतो, त्या टाइम मध्ये ते त्या गोष्टींचं तेवढं ते तसं आता ती नवीन असल्यामुळे मला असं वाटतं की याचे पण एवढं डोक्यावर घेऊन लोक एवढे भेटतात, तुम्ही आमचे आयडल आहात वगैरे. काही कोणाला आयडल करायची गरज नाही. एवढे लोकांनी आयुष्यभर कामं करून ठेवलेली आहेत. काय होतं याच्याने, काय होतं, त्या इंडस्ट्रीकडे बघायचं लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो, म्हणून ते क्रिएटरचं एक स्टेटमेंटला आपण नॅशनल हेडलाईन बनवतो.
कोण व्यक्ती येतो, बोलला जाऊ दे ना भाई, झालं ना ते किती तिथे शिकवते लोक त्या देशात, पण तुम्ही त्या क्रिएटरला इतकं ते केलंय, केलं की तो बोलला म्हणजे तो असं कसं काय बोलू शकतो. बोलू शकतो. अरे कोणी काही बोलू शकतं भाई या जागार. मत आहे ना त्याचं, त्याला बोल. मग असं किती डोक्यावर घ्यायचं आणि कोणाला किती घ्यायचं. आता राजकारणी लोक जे माजी मंत्री आहेत, काही भावी प्रधानमंत्री होणार होते, ते काय बोलून गे, ते लोकांचं राहिलं बाजूला. हा एका व्हिडिओमध्ये कुठेतरी काहीतरी बोललाय, आपण त्याचा भाव करणार, हे बोलता ते चुकीतच बोलला. पण एवढं क्रिएटर लोकांना डोक्यावर घेतल्यामुळे काय होतं, जे प्रोज अँड कॉन्स दोन्ही येतं. माझं असं जेन्युइन मध्ये एवढं काही गरजेचं नाही, मस्त अभ्यास करावा माणसाने. देशामध्ये मला असं वाटतं की आयडल्स खूप चांगले असावे. काही सायंटिस्ट आहेत जे खूप काम करत असतील, काही स्पोर्ट्समन असतील जिथे ऍक्च्युअल एफर्ट्स आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतले लोक आयडल नाही असू शकत आहे. बरोबर, मला असं वाटतं की दे आर देअर, दे एंटरटेन. तुम्ही तुम्हाला ते आवडू शकतात, पण तुम्ही त्यांना आयडलाइज नका करू. सगळं खोटं आहे. ते व्हिडिओमध्ये प्ले करणारे सगळे खोटे आहे ना, व्हिडिओमध्ये प्ले करणारे कॅरेक्टर खोटे, सगळं खोटं आहे भाई. कोणाचं काय खरं आहे का. आता रॅपिड फायर घेऊ आपण, की जे मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे, तर त्यांच्यापैकी 2 नावांपैकी तुम्हाला कोण आवडतं? तर पहिले अथर्व सुदामे आणि डॅनी पंडित. अथर्व. ओके. अथर्व सुदामे आणि मंगाजी आणि श्रुती मंगाजी आणि मृणाल दिवेकर बापरे. मंगाजी आणि अथर्व रुके मंगाजी आणि विनायक माळी काय थोडस नाशिक कार्ड आहे. आम्ही ठरवलं की आमची लॉबी बनवू. बरं, असं खानदेश कार्ड पण क्रिएट करा, आम्ही येऊ त्याच्या आपली बॉर्डर वाढवू जरा. मंगाजी आणि जीवन कदम. मग जीवन दादाचे मला ओके आवडतात, कारण तो सिनियर पण आहे. त्यांनी खूप मेहनतीने खूप व्हिडिओज बरेच वर्षांपासून जीवनदादा करतो. तर मला असं वाटतं की मग जीवनदादा बेस्ट आहे. सोमदादा, थँक्यू सो मच की तुम्ही आलात आणि एवढी छान इन्फॉर्मेशन दिली. ऍक्च्युली काय होतं ना, की कॉन्टेंट क्रिएटर लोक टीव्हीवर बघतात, मोबाईलवर बघतात, बट त्याला जाणून घेणं हे खूप कठीण आहे. त्याच्या आयुष्यात काय होतं आणि कसं त्याने अचीव केलेल्या असतात गोष्टी, पैसे कसे कमवले जातात, या गोष्टी लोकांना नाही कळत. लोकांना फक्त एक वाटतं की अरे हा व्हिडिओ वगैरे व्ह्यूज येतात, पण त्याच्या मागे मेहनत असते किंवा त्याचं एक वैयक्तिक आयुष्यही असतं. तुम्ही सगळ्या गोष्टींवर आज माहिती दिली. तुम्ही बिझनेस पर्स्पेक्टिव्ह पण सांगितला कॉन्टेंट क्रिएटरसाठीचा. तर डेफिनेटली या पॉडकास्टमधून लोकांना फायदा होणार आहे आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद दादा. थँक्यू सो मच. इट वॉज ग्रेट प्लेजर आणि भेटू परत. येस, नक्की.